नमस्कार मित्रांनो. आज आपल्या अभिव्यक्ती सभा क्रमांक 81 मध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याकडे आज सुरुवातीला एक छान बातमी आहे. आपल्या सगळ्यांचा लाडका एक कार्यकर्ता रंगगंधचा जो पुण्यामध्ये हे करतो, नाट्यशास्त्र प्रशिक्षक आहे काही एका शाळेमध्ये, निनाद पाठक. त्याचा छोटा मुलगा, त्याचं नाव अन्वय आहे आणि तो 5 महिन्याचा आहे. पण आज संध्याकाळी आपल्या जी टीव्ही मराठीवरती एक सत्यवान सावित्री नावाची एक सिरियल सुरू होते. त्या सिरियल मध्ये पाळण्यात असलेल्या सत्यवानाचा रोल तो 5 महिन्याचा मुलगा त्यांचा करतोय. अर्थात त्याला मी म्हटलं होतं, ये तू पॉझिटिव्हली, तर बाळही आम्हाला दाखव की मोठं झालंय कसं आहे ते. पण समोर तो अजून जॉईन व्हायला काय अडचण येते त्याला मला माहित नाही. त्याला मी सांगितलं होतं. तर आज संध्याकाळी म्हणजे 7 वाजता आणि ऑलमोस्ट दररोज ती सिरियल लागणार आहे आणि त्याच्यामध्ये तो आता मला वाटतं 14 तारखेच्या एपिसोड पासून दिसणार आहे. त्या एपिसोड मध्ये नाही आहे, पण 14 तारखेच्या एपिसोड पासून तो दिसणार आहे. तर मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणायला हरकत नाही. तर आज आपण मराठी नाटकातली सौंदर्य स्थळ या कार्यक्रमामध्ये आपण चंद्रशेखर ठाकूर या मुंबईच्या एका नाट्य रसिकाला भेटणार आहोत. त्यांची ओळख करून द्यायची तर गेली 52 वर्ष मुंबईच्या शेअर बाजारामध्ये ते कार्यरत आहे. 33 वर्ष BSc आणि 19 वर्ष CDSL मध्ये त्यांनी काम केलंय. आर्थिक साक्षरता प्रसार प्रबोधन करण्यासाठी स्लाइड शोच्या माध्यमातून त्यांनी 1700हून अधिक व्याख्यानं हा कार्यक्रम देशभर केलेले आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स याच्यामध्ये स्तंभलेखन केलंय. दूरदर्शन, सह्याद्री टीव्ही, जी मराठी, ABP माझा, साम अशा सगळ्या टीव्हीच्या याच्यामध्ये, तर आकाशवाणी, मुंबई, सांगली, औरंगाबाद या केंद्रावरून सुद्धा या विषयावरती त्यांनी कार्यक्रम सादर केलेले आहेत. या सगळ्याचं काही एक त्याला काय म्हणायचं प्रतिसाद म्हणून 2006चा मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा अर्थवेध पुरस्कार त्यांना प्राप्त झालाय. डिजिटल म्हणजेच रोखीविना व्यवहार कसे असावे या याच्यावरती त्यांनी 142 कार्यक्रम सादर केले आणि या कार्यक्रमाचं नाव होतं भीमरूपी महामुद्रा. महारुद्रा नाही, महामुद्रा. तर आपण पहिलेच आहात की महामुद्रा नाव एवढी सवय झालेली असते, महारुद्रा असंच म्हणतात आपण काय, पण ते बसलेलं असतं डोक्यात. धन्यवाद. तर केवळ शहरी भागात नाही तर खेड्यात जाऊन सुद्धा त्यांनी आर्थिक प्रबोधन केलंय. म्हणजे महाराष्ट्र टाइम्स बरोबर 20, लोकसत्तेबरोबर 30, सकाळ बरोबर 140 आणि अनेक सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संस्था, रोटरी, महाविद्यालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन केलंय. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, शेअर बाजारात असलेला माणूस, आकड्यांशी खेळणारा माणूस, आणि त्याचं म्हणजे अशी माणसं सहसा वृक्ष असतात. त्याचं ह्या सगळ्या कलाक्षेत्राशी निगडीत असं काही करत नाही. पण मनोरंजन, साहित्य, संस्कृती, प्रबोधन या सगळ्यांचा आविष्कार असलेले चंद्र आहे साक्षीला, स्मृतींची चाळता पाने, माझं कोकण, सावध तो सुखी, भूत भुताटकी आणि मी असे वेगवेगळे 80 ते 90 मिनिटाचे कार्यक्रम ते सगळीकडे सादर करतात. तर त्यामुळे कला आणि आकडे यांचा एकत्रित संगम असलेले आणि असे मल्टीफॅसेटेड पर्सनॅलिटी आज आपल्याला आपल्या कार्यक्रमासाठी मिळालेली आहे. त्यांनी नाटकं बघितली आहेत, सजगपणे बघितली आहेत, समीक्षकपणे बघितलेली आहेत आणि त्यामुळे त्याच्यातली सौंदर्य स्थळं कशी शोधावीत हेही त्यांना खूप छान माहिती आहे. कधीतरी ते एखाद्या वाक्यात असतात, एखाद्या शब्दात असतात, अभिनयात असतं, एखाद्या पॉज मध्ये असतं, कधीतरी नेपथ्यात असतं, म्युझिक मध्ये असतं, कधी दिग्दर्शन असतं, लेखन असतं, वेगवेगळ्या याच्यामध्ये सौंदर्य स्थळं सापडतात. ही शोधणारी नजर हवी. अशी ही शोधणारी नजर असलेले चंद्रशेखर ठाकूर ती नजर आपल्याला देण्यासाठी आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. अर्थातच मगाशीच मी म्हटलं की त्यांचा दुसरा जो सावध तो सुखी हा कार्यक्रम आहे तो आपल्या चाळीसगावच्या
नारायण बंकट वाचनालयामध्ये येत्या 26 तारखेला 26 जूनला संध्याकाळी 6 वाजता नाभम वाचनालयामध्ये सादर होणार आहे फिजिकल स्वरूपात. तेव्हा चाळीसगावकर सगळ्या रसिकांना मी सांगतोय की तुम्ही जरूर जरूर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहा. म्हणजे आता जे काय आपण वर्तमानपत्रात सारख्या बातम्या वाचतो की ऑनलाईन काहीतरी केलं, लोकांना आता ATM कार्डाला हात लावायलाच भीती वाटायला लागली. तर ती भीती जावी आणि सावधपणे आपलं जे आर्थिक व्यवहार आहे ते हँडल करावे, यासाठी हा कार्यक्रम बघणं, सगळ्यांनी पाहणं, अनुभवणं आणि लक्षात ठेवणं खूप खूप आवश्यक आहे. आणि अर्थातच नेहमीप्रमाणे आपण हा जो याच्यामध्ये फिजिकल रूपामध्ये नाभम वाचनालयात कार्यक्रम होणार आहे तो आपल्या बाहेरच्या प्रेक्षकांसाठी, रसिक वर्गासाठी आपण आपल्या YouTube चॅनलवर सायमल्टेनियसली प्रक्षेपित पण करणार आहोत. अर्थात हे चाळीसगावच्या लोकांनी ऐकू नये, त्यांनी फिजिकल उपस्थित राहावं, कारण तिथे त्यांना चर्चा करता येईल, त्यांच्याशी डायरेक्टली बोलता येईल, आपल्या शंका समाधान करता येईल. तर चंद्रशेखरजी, आता मला असं वाटतं सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे तुमचं बोलणं ऐकण्याची. आणि आम्हाला माहिती आहे तुम्ही जुनी खूप खूप नाटकं बघितलेली आहेत आणि एक एक नाटक काही वेळेला 7-7, 8-8 वेळा पण बघितलेलं आहे आणि संवादासकट पाठही आहे. तर एखाद्या नाटकातलं काहीतरी एखादी झलक आम्हाला दाखवा ना. सुरुवातीलाच कठीण प्रश्न टाकलात प्रश्नपत्रिकेमध्ये, तरी हरकत नाही. ठीक आहे. रायगडला जेव्हा जाग येते नाटक, अनेक नाटकं मी अनेक वेळा पाहिजे. आणि पहिली गोष्ट, मी एक सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून सगळी नाटकं बघितली. अभ्यासक तर नाहीच नाही, समीक्षक वगैरे सुद्धा नाही, सर्वसाधारण प्रेक्षक. पण थोडं जास्त मन लावून बघितल्यामुळे काही गोष्टी ज्या काही लोकांच्या लक्षात आल्या नसतील त्या टिपल्या एवढं. त्यापेक्षा तर मी समीक्षक वगैरे अजिबात नाहीये. रायगडला जेव्हा जाग येते नाटक, आमचं दैवतच होतं डॉक्टर काशीनाथ घाणेकर, त्यांनी जी पहिली भूमिका केली होती. नंतर मग दुसरे दळवी म्हणून होते, त्यांनी केली ती गोष्ट वेगळी. तर त्यामध्ये ज्यावेळी शिवाजी महाराज आग्र्याला गेलेले असतात, बरोबर संभाजी महाराज असतात, त्यावेळी संभाजीराजांचं वय 8 वर्ष असतं. औरंगजेब त्यांना कप्तानं अडकवून ठेवतो, मग ते मिठाईच्या पेटाऱ्यातनं बाहेर सुटका करून घेतात. तो इतिहास सगळ्यांना माहिती आहे. पण मधल्या काळात असं होतं की आग्रा ते महाराष्ट्र प्रवास एवढा मोठा आहे आणि पकडले जाण्याची शक्यता असल्यामुळे असा निर्णय घेतला की शिवाजी महाराज आणि निवडक सरदार आधी पुढे जायचे, संभाजी महाराजांबरोबर काही सरदार मागे ठेवून ते काही दिवसाच्या फरकाने त्यांनी निघायचं असं ठरवलं होतं. तर त्यावेळी जे बोलणं चाललं होतं रात्री राहुटीमध्ये की उद्या सकाळी रात्रीला उद्या निघायचं शिवाजी महाराज आणि काही सरदार, ते संभाजीराजे ऐकतात आणि त्यांना अस्वस्थ होतं. 8 वर्ष वय होतं. त्यांना ते अस्वस्थ होतं की आपले वडील आपल्याला सोडून जाणार. आणि त्याप्रमाणे शिवाजी महाराज गेले पुढे सोडून, आणि नंतर मग पाठोपाठ संभाजीराजे आले, ती गोष्ट वेगळी. पण संभाजीराव महाराजांना ती गोष्ट लागून राहते कायम की आपले वडील आपल्याला सोडून गेले, आपल्या वडिलांचं प्रेम नाही. आणि लग्नानंतर येसूबाईंना आपल्या पत्नीला संभाजी महाराज ते सांगतात, तो रायगडला जेव्हा जागेश आहे की ते सांगतात आबासाहेब आम्हाला सोडून आले म्हणून. आणि एक दिवशी येसूबाई आपल्या सासरी बुवांना म्हणजे शिवाजी महाराजांना सांगतात की स्वारींच्या मनात शल्य आहे आपल्याबद्दल की आपण त्यांना एकटं सोडून आलात. तर त्यावर खुलासा करतात शिवाजी महाराज सुनबाईंच्याकडे. ते म्हणतात, सुनबाई, राजांना एकटं मागे टाकून जायला आम्ही त्यांचे दुश्मन का होतो? भेड्यासारखे जीवाच्या भयानं पाठीला पाय लावून पळणारे नादान का होतो? विचार करा. मोगल आमच्या पाठीवर, सभोवार हेरांचा सुळसुळाट. जरा गफलत होती तर सारेच गनिमाच्या तावडीत सापडलो असतो. त्या रात्री राजाने आमच्या कमरेला आपल्या चिमुकल्या हाताने घट्ट मिठी मारली. पत्थराला पाझर फुटेल असा टाहो फोडला. आबासाहेब, आबासाहेब, तुम्ही आम्हाला एकट्याला टाकून नाही नाव जाणार. सुनबाई ते शब्द ऐकले आणि आमच्या शिरावरचा मुकुट डळमळला. कमरेची समशेर लटपटली, पायातलं त्राण निघून गेलं. क्षणभर मेंदूत सणक आली. 8 वर्षाच्या एकुलत्या एका पोराला परमुलखात एकटं सोडून जाण्यापेक्षा नको तो संकल्प, नको ती प्रतिज्ञा आणि नको ते हिंदवी राज्य. पण दुसऱ्या क्षणाला आमच्या डोळ्यासमोर रायगड उभा राहिला. आमच्या शब्दाखातर रक्त सांडणाऱ्या सवंगड्यांचे उद्ध्वस्त घरदार डोळ्यासमोर आली. विचार आला, आमची एकट्याची जान खतऱ्यात असती तर मामला वेगळा होता. पण चिमुकले राजे दौलतीचे वारस,
ते जर औरंगजेबाच्या तावडीत सापडते तर दौलतीचा समूळ उच्छेद होईल. आणि म्हणून केवळ राजांना वाचवण्यासाठी आम्ही आमचं मन मारलं, उत्साह आणलं आणि कमरेभोवतीची ती चिमुकल्या हातांची मिठी कठोरपणे सोडवली. त्या रात्री राजानं एकटं मागे टाकून मोठ्या निर्धारानं आम्ही रातोरात यमुना पार झालो. आमच्या बरोबरच्या सरदारांनी आमच्या मुद्रेवर फक्त निर्धारच पाहिला, पण सूनबाई आमच्यातल्या तडफडणाऱ्या पित्याचे अश्रू पाहिले, फक्त यमुना मायला. आणि असं म्हणताना मास्टर दत्ताराम ती भूमिका करत असत शिवाजी महाराजांची. खरोखर त्यांच्या डोळ्यात अश्रू येत असत, ते आलेले अश्रू ते असे पुसत असत. आणि जे काय नजाकत होती ना, हे सौंदर्य स्थळ होतं. सामान्य मनुष्य कसं पुसेल आणि राजा कसे अश्रू पुसेल, किती त्यांनी तयारी केली असेल, कसं मनात हे असं करू का तसं करू का. आपण बघतो एक 5 सेकंदाचं दृश्य, पण किती मेहनत असते त्याच्या मागे. तर हे जे सौंदर्य स्थळ आहे ना, ते मी काय म्हणतो की अनेक वेळा हे लक्षात येत. आता कल्पना करा, त्यांनी म्हटलं की आमच्या डोळ्यातले अश्रू पाहिले फक्त यमुना माईनं. आणि ते असं करते वेळी नेमकं बाजूला बायको बसलेली असते नाटक बघायला, तिने वेफरची पुडी उघडलेली असते, तो चुरचुर आवाज असून आपण तिकडे बघतो आणि तेवढ्या वेळात ते हे असं होऊन जातं. ही जी नजाकत आहे ना, अशी अनेक. त्यामुळे हे सगळं आपल्याला टिपता येत नाही, याचं कारण त्या वेफरच्या पुड्या असतात एकमेव कारण. आपण पूर्ण कॉन्सन्ट्रेशन लावून नाही बघत. आणि हे सगळं झाल्यावरती ते मग स्विच ऑन स्विच ऑफ झालं, असे डोळे पुसतात आणि म्हणतात, वेडा पोर मनात ठेवून वागतो, कधी खुल्या दिलानं बोला का नाही. तर हे जे सौंदर्य स्थळ आहे ना, स्विच ऑन स्विच ऑफ, एकदा तुम्हाला सांगतो बासू भट्टाचार्यांनी सांगितलं होतं की आता हे बोलताना त्यांच्या डोळ्यामध्ये आपोआप अश्रू येतात. एकदा बासू भट्टाचार्य म्हणाले होते की हिंदीमध्ये मोठ्या मोठ्या नटनट्यांना डोळ्यातनं अश्रू येण्यासाठी ग्लिसरीन लावायला लागतं, तुमच्या मराठी नटनट्यांना लावायला लागत नाही, हे तुमची ताकद आहे. बासू भट्टाचार्य म्हणाले होते. अरे वा, वा, आणि म्हणून आपल्या रीमा लागू कुसुम मनावर लोणलेले नाटक करता करता त्या शेवटी आजारी पडल्या 4-5 वर्ष झाल्यावरती, एवढ्या त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत असतात. आपल्या नटांचा दबदबा आहे, होते नाना पाटेकर म्हणा किंवा माधुरी दीक्षित. असं एक सौंदर्य स्थळ मी टिपली. म्हणजे बघताना आसपास कुठे नाही, खाण्याची जवळ काय नाही, कुणी नाही, आणि ते बघण्यासारखं असते. आपली रंगभूमी खूप समृद्ध आहे. निश्चितच. या सगळ्या याच्यामध्ये नाट्य प्रवासात अर्थात सगळ्याच जणांचा प्रत्येकाचा आपापला वेगळा हिरो असतो है ना. हे जे म्हणजे ज्याला काय म्हणायचं, कुणाला राज कपूर आवडतो, कुणाला दिलीप कुमार आवडतो, कुणाला देवानंदचा भक्त असतो, असं प्रत्येकाची वेगवेगळी हे असते. या एवढ्या सगळ्या नाट्य प्रवासामध्ये तुमचा आवडता अभिनेता कोणता? मी 2 नावं सांगेन. एक डॉक्टर काशीनाथ घाणेकर, ते माझा आमच्या पिढीचे सगळ्यांचेच ते हिरो होते. डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि प्रभाकर पंत पणशीकर, हे 2 माझे आदर्श हिरो आहेत. मी गुरुस्थानी म्हटलं तरी हरकत नाही. कालच मी कुठेतरी वाचलं, पुष्पा भावे त्याने एका समीक्षेमध्ये लिहिलं होतं की अश्रूंची झाली फुले नाटक खरं विद्यानंदाचं असलं पाहिजे, पण ते नाटक लाल्याचं झालं हे म्हणजे चुकीचं आहे. अर्थात तो त्यांचा प्रभाव आहे तो डॉक्टर काशीनाथ घाणेकरांचा. आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकरांचं एक म्हणजे मला आठवतं की एकमेव असा अभिनेता होता की ज्याचं स्वतःचं 4 चाकी वाहन होतं. त्यांची पांढरी फियाट गाडी होती. त्यावेळी कुठच्याही मराठी नाटकाकडे गाडी नव्हती. म्हणून पु ल देशपांडेंनी एकदा सांगितलं होतं, माझं स्वप्न आहे की मराठी रंगभूमीचा प्रत्येक अभिनेता स्वतःच्या गाडीने नाटकाला येईल म्हणून. तर ते डॉक्टर अर्थात ते नाटकामुळे ती गाडी नव्हती, ते डेंटिस्ट होते, त्यावेळी त्यांची प्रॅक्टिसही चालू होती, त्यामुळे ती गाडी आली असेल. नाटकाच्या नाईटमधनं गाडी घेण्यामुळे त्यावेळी नाईट मिळत नसत. आणि डॉक्टरांचं वैशिष्ट्य असं, मी त्यावेळी गिरगावात राहत होतो, साहित्य संघ मंदिर एक केंद्र होतं नाटकांचं. तर मुख्य रस्त्यापासून साहित्य संघ मंदिरकडे जाणारा रस्ता आधी चिंचोळा होता. आणि डॉक्टरांचं वैशिष्ट्य म्हणजे की नाटक संपलं ना की ते 5 मिनिटांनी गाडीत बसून निघत असत, तोपर्यंत प्रेक्षक बाहेर पडलेले असत. मग त्या चिंचोळा गल्लीत एवढी गर्दी व्हायची, पण एवढं प्रेम डॉक्टरावरती प्रेक्षकांनी केलेलं आणि डॉक्टरांनी पण प्रेक्षकांच्यावरती. त्यांची गाडी आली ना की लोक आपसूक बाजूला होऊन त्या गाडीला जागा करून द्यायचे. कोणत्याही चेहऱ्यावरती असा तिरसट भाव नव्हता क्या त्याच्यामध्येच कटकट म्हणून नाही. आणि ते हात वर करून गाडीच्या बाहेर, काचेच्या बाहेर ना लोकांना अभिवादन करत असत, लोकही करत असत. इतकं कौतुक त्यांनी आणि प्रेम मिळवलं श्रोत्यांचं ना. आणि तो एकमेव अभिनेता हो की ज्याच्या नावावरती काही तासामध्ये खेळ फुल हाऊसफुल बुकिंग होत असते, असं दुसरा कोणी नाही. की मला आठवतं आम्ही क्यू लावून तिकिटासाठी उभं राहत असतो, हे भाग्य दुसऱ्या कोणाला लाभलं नाही. आणि त्यांनी एक स्वतः मेहनत तर खूप आहे. त्यांनी एक ठेवलं होतं बघा की शेवटी त्यांनी ती पद्धत पाडली
की नामावली सांगताना आणि बापूच्या भूमिकेत डॉक्टर काशीनाथ घाणेकर, आणि त्यांना एवढं प्रेम होतं की त्यांचा प्रवेश झाला रे झाला ना की आपसूक लोक टाळ्या वाजवत असत. सांगायला लागत नसे डॉक्टरांचं जोरदार स्वागत करूया वगैरे, आपसूक लोक टाळ्या वाजवत असत. ते प्रेम होतं ना त्यांचं. आणि त्यांनी ते काय केलं होतं की पुढचंही भाषण बघा की पहिल्या 2-3 मिनिटांमध्ये भवितव्य ठरतं की हे भाषण लोक उचलून धरणार की हुटावट करणार. तसं नाटकाचं आहे. त्यांनी प्रत्येक नाटकात अशी काळजी घेतली होती की आपली जो प्रवेश आहे तो प्रवेश दमदार झाला पाहिजे एकदम, भले तो लाऊड असेल. आता अनेक लोकांची ती स्टाईल असते लाऊड करायची, काही लोकांची अंडर प्ले असते, जसं नासिरुद्दीन शाह अंडर प्ले, शत्रुघ्न सिन्हा लाऊड. शत्रुघ्न सिन्हा वडिलांशी बोलताना सुद्धा पिताजी म्हणून बोलतात, ती स्टाईल आहे तिची. तसं आपले अमोल पालेकर अंडर प्ले आणि काशीनाथ घाणेकर लाऊड प्ले, ती त्यांची स्टाईल असते प्रत्येकाची, त्याच्यात काय ती नाव ठेवण्यासारखं नाही. पण त्यांनी ते एक लोकप्रियता त्यांची होती की ते काळजी घेत असत. जसं रायगडला जेव्हा जाग येते मध्ये प्रसंग असा आहे की संभाजी महाराज आणि राजा रामराजे बाहेर गडाबाहेर गेलेले असतात. संध्याकाळ झाली, रात्र झाली तरी ते गडावर परतत नाहीत, सकाळी एकदम येतात. त्यावेळी गडावर चिंता असते की राजे गेले कुठे, आणि कम्युनिकेशन काय नव्हतं तरी, मोबाईल नाही, फोन नाही, तर सगळे चिंतेत होते. आणि सकाळी दरबार भरलेला, तर शिवाजी महाराज आणि काही सरदार चर्चा चाललेली असते की राजे गेले कुठे. एवढंच एक सरदार म्हणतो, मनाला येईल त्याप्रमाणे वागायला शंभूराजे आता स्वतंत्र नाहीत. आणि नेमका त्याच वेळी त्यांचा प्रवेश होतो, डॉक्टर काशीनाथ घाणेकर संभाजी, आणि हे त्यांच्या कानावर पडतं. कोणतरी म्हणतो की शंभूराजे स्वतंत्र नाहीत म्हणून, आणि त्या क्षणी ते काय गरजत प्रवेश करतात. कोण म्हणतो शंभूराजे स्वतंत्र नाहीत? हंबीरराव तुम्ही, अण्णाजी तुम्ही, पंत तुम्ही. तो आवाज तो एक जरब असते ना त्यांच्या सगळ्या नाटकामध्ये, त्यांनी ते ठरवून करत असतात. पण त्यांचं खूप वैशिष्ट्य होतं. आणि नर्गिस या अभिनेत्रीबद्दल ना एकदा नौशाद म्हणाले होते की नर्गिसनी मदर इंडिया हा एकच चित्रपट केला असता ना तरी तिचं चित्रपट सृष्टीमध्ये नाव अजरामर झालं असतं. तसं मी प्रभाकर पणशीकरांबद्दल म्हणेन की तोमी नवेसे एकच नाटक त्यांनी जरी केलं असतं ना तरी रंगभूमीमध्ये त्या इतिहासामध्ये त्यांचं नाव कायम कोरलं गेलं असतं. कारण त्यांची वैशिष्ट्य अशी होती ना प्रभाकर पणशीकरांची की एक स्पष्ट शब्दोच्चार, आवाजामधला चढ उतार, योग्य ठिकाणी पॉज. आज आता आपला कार्यक्रम बघतायत अलकाताई वठारकर, बोरिवलीच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या सहकार्यवाह आहेत, त्या माझ्या अनेक कार्यक्रमामध्ये निवेदिका असतात. त्या देखील हेच सांगतात की एखाद्या पॉज मध्ये सौंदर्य स्थळ जे असतं त्याचा कार्यक्रम मुद्दाम बघतायत आपला, अलकाताई वठारकर आहेत त्या. तर होतं असं की त्यांचं जे स्पष्ट शब्दोच्चार, योग्य ठिकाणी पॉज आणि आवाजातला चढ उतार हे त्यांचं वैशिष्ट्य होतं, जे मला खूप भावलं आणि मी अनेक ठिकाणी ते वापरतो, म्हणून मी त्यांना गुरु म्हणतो. आणि एक बघा ना की अष्टुंची झाली फुले मधला विद्यानंद आणि तो स्मगलर उत्तरावर जातं, काय त्यांनी ताकदीने उभं केलंय. अश्रूंची झाली मुले मधला विद्यानंदाची भूमिका करायला दुसऱ्या कोणीही कलाकारांनी कधीही हात घातला नाही, तोमी नव्हेच करायची कोणी हिंमत दाखवली नाही, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. हे त्यांच्यासाठीच त्या भूमिका लिहिल्या गेल्या असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. सर बोलू का मध्ये थोडं? बोला ना, अवश्य. आमच्याकडे पणशीकरांचं म्हणजे त्यांनी काम करणं साधारण बंद केल्यानंतर तो कार्यक्रम आला होता की त्यांच्या विविध भूमिका असलेला एक कार्यक्रम ते करायचे. फैयाज असायच्या त्याच्यात आणि अशोक समेळ असायचे, क्षमा वैद्य असायच्या. तर ह्यांचा तो सगळा कार्यक्रम होता. मला आलेला अनुभव असा की ते प्रत्येक भूमिकेबद्दल पणशीकर पंत सांगायचे स्वतःच्या भूमिकेची, त्या मागची भूमिका किंवा त्याच्याबद्दलचं विश्लेषण करायचे. वय झालेलं होतं ते सांगत असताना तुम्ही आता शब्दोच्चाराबद्दल बोलत म्हणून मला हे सांगावं असं वाटतं, तोंडातनं हवा निघून जायची बरं का, असं व्हायचं वयामुळे, वार्धक्यामुळे. पण जेव्हा ते औरंगजेबाचा रोल करायला लागले आणि त्यातले ते उर्दू संवाद आणि ते सगळं म्हणायला लागले, एकदाही त्यांचं असं झालं नाही. मला हा अतिशय जाणवलं, अरे काय म्हणजे जिभेवरती किंवा वाणीवरती ताकद होती की साधं बोलताना ते जरासं शब्द सटकतात आणि पाठ केलेले शब्द कुठेच सटकत नाही या माणसाचे. म्हणजे त्यावेळेला अगदी नमस्कार करण्यासारखी त्यांची परिस्थिती होती, इतकं ते सुंदर काम व्हायचं त्यांचं. आमच्या घरी असताना ते चालताना त्यांना आधार द्यायला लागायचा. उठले की हात धरायला सांगायचे, मग हात धरून मग चालायचे. तिथे स्टेजवर गेल्यावर मात्र वेगानं चालणं, इकडे तिकडे इतक्या मुवमेंट्स इतकं छान करत होते. दॅट वॉज रिअली अ सरप्राईज. राधेकृष्ण महाराजचा रोल करताना त्यांची नात त्यांच्या बरोबर त्यांच्या अपोजिट उभी होती.
म्हणजे हे 80 वर्षाचे आणि ते काहीतरी 22-24 वर्षाचे. फारच छान हे केलं होतं. हा, बोला बोला. आणि हे सलग नाटक नव्हतं ना, म्हणजे काही हो. काही प्रवेश करायचे फक्त ते, हे विशेष आणखी हो त्याच्यात. हो. हा, म्हणजे एक जे काही मोमेंटम येतो तसा तसं नव्हतं. हा, काही नव्हतं. चला सर पुढे जाऊया आपण. हा, खरं आहे. म्हणजे पणशीकर आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर हे दोघंही त्या काळातले खूप मोठी माणसं होती. अर्थात डॉक्टर काशीनाथ घाणेकर डॉक्टर म्हणून ऍक्टिव्ह असताना त्यांनी नाटकाकडे वळलेले होते आणि नाटकाचं काही ते करत होते. त्यामुळे आणखी एक म्हणजे लागूंबद्दलही प्रचंड आदर आहे, पण त्यांनी नर्तकी सोडून अभिनयाकडे ते पूर्णतः वळले. अर्थातच अश्रूंची झाली फुले त्याच्यामध्ये ते दोघेही होते. म्हणजे आपले प्रभाकर पंत आणि डॉक्टर. आणि डॉक्टर दोघेही होते. अश्रूंची झाली फुलेच्या नंतर आसूबंदी फुल त्याचं म्हणजे वसंत कानेटकरांना त्यांचं फिल्मफेअर अवॉर्ड पण मिळालेलं होतं त्यांना त्याच्या लिखाणासाठी. दुसरा 1984 साली परत मशाल नावाचा सिनेमा त्याच कथानकावर आलेला होता. अगदी बरोबर. तर त्याच्यातलं जे विद्यानंद, प्रिन्सिपल विद्यानंद आणि स्मगलर विद्यानंद ही 2 रूप पणशीकरांनी फार छान सादर केली. हा, तर त्याच्यातलं काही तुम्हाला सांगता येईल तर बोला ना. ती सगळी नाटकं आम्ही अनेक वेळा बघितली. आता कालच आमचा एक आचार्य कट्टा आहे, तिथे हाच कार्यक्रम काल झाला. तर म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात मंडळी विचारतात की तुमचं एवढं सगळं पाठ कसं होतं आता रायगडला सारखं. म्हटलं त्याला मेहनत करायला लागत नाही, ती लेखनाची ताकद आहे, ती माध्यमाची ताकद आहे. कारण नुसतं आपण पुस्तक वाचलं तर पाठ होणार नाही, पण ते नाटक बघितलेलं असं पुन्हा पुन्हा, त्यामुळे आपोआप ते पाठ होतं. विशेष काही श्रम करायला लागत नाही. तर ते अश्विनी सारी फुलेमध्ये प्रिन्सिपल विद्यानंद आणि स्मगलर हे किती 2 वेगळी रूप आहेत, पण त्यांनी इतक्या ताकदीने ते निभावले. पुन्हा त्यांची ते छानपैकी अशी उंची आणि गॉगल लावलेला, हिरवा शर्ट आणि पांढरं जॅकेट, काय स्मगलरच दिसतात ते असे. तर त्याच्यामध्ये बघा ते ज्यावेळी पहिल्यांदा विद्यानंदची भूमिका करताना ते तुरुंगात त्यांना संस्था चालक कपट करून तुरुंगात पाठवतात आणि त्यांची पत्नी सुमित्रा ती त्यांना भेटायला येते तुरुंगामध्ये आणि ती म्हणते तुम्ही निर्दोष आहात, सगळ्यांना माहिती, आणि आपण हायकोर्टात अपील करू. हे कोर्ट म्हणजे काय संपलं नव्हे, आपण अपील करू आणि मला खात्री आहे अपिलात तुम्ही निर्दोष सुटाल आणि मी सन्मानाने तुम्हाला घरी घेऊन जाईन. त्यावर ते म्हणतात मला तर घरी जायचं नाही आणि मला अपीलही करायचं नाही. याचं कारण या भेकड लोकांच्या जगात मला परत यायचंच नाहीये, कारण मी निर्दोष आहे तरी देखील माझ्या बाजूने कोणी साक्ष दिली नाही, का दहशत होती त्या धर्मापाची म्हणून. अशा भेकड लोकांच्या जगात मला परत जायचं नाही. त्यावरती सुमित्रा म्हणते ठीक आहे, तुम्हाला त्या लोकांच्या जगात जायचं नसेल ना तर सुटका झाल्यावर आपण दुसऱ्या एखाद्या दूरच्या गावात जाऊन स्थायिक होऊ, तिथे आपल्याला कोणी ओळखत नाही ना, कोणाला त्यावेळी कळणार देखील नाही. त्यावर ते म्हणतात वेडी आहेस सुमित्रा, वेडी आहेस. जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठे घेऊन गेलीस तरी सूर्य तोच, माणसं तीच, बीज तेच, वृक्षही तेच, माती तीच, पाणीही तेच. या मातीतच कीड माजलीये, या पाण्यातच विखार फोपवलाय सुमित्रा, परत जा. मूठभर माती भाजून धरतीची कीड मरत नाही आणि ओंजळभर पाणी उकळून महासागर शुद्ध होत नाही. अखेर या ओंजळभर पाण्यात गुदमरून मरणार आहेत दुनियेतले सगळे विद्यानंद आणि या विषारी मातीत फोपावणार आहेत फक्त धर्मापा सुमित्रा, परत जा. माणसाने बनवलेल्या दुनियेचा हाच न्याय आहे, तो कोणीही बदलू शकत नाही. सुमित्रा, परत जा. मग ती नाईलाजाने जाते परत. त्यांचे संवाद ऐकणं खर्चातला आवाज तो त्यांचा होता ना खरंच. असा खर्चातला हा आवाज त्यांचा मी थँक्यू मिस्टर ग्लॅड मध्ये ऐकला होता. काय जबरदस्त आवाज होता थँक्यू मिस्टर ग्लॅड मध्ये. फारच म्हणजे शब्दच नाही वर्णन करायला. तुमची सगळी इतकं म्हणजे शेअर बाजारातलं काम, इतर ठिकाणी दिलेली व्याख्यानं, या सगळ्या याच्यामध्ये वेळ केव्हा मिळायचा तुम्हाला इतकी नाटकं बघायला? कधीची गोष्ट आहे? काही कार्यक्रमामध्ये निवेदक असंच विचारतात तुम्हाला वेळ कुठे मिळायचा, कारण त्यांनी शेअर बाजाराची व्याख्यानं वगैरे ऐकलेली असत. खूप व्यस्त होतं, पण काय हे सगळ्या लग्न आधीच्या गोष्टी आहेत या, त्यावेळी भरपूर वेळ असायचा. आणि काय झालं तुम्हाला सांगतो, नंतर ना तशी नाटकं, तशा संस्था, तसे निर्माते तसं आलंच नाही. नंतर साधारणपणे 80 नंतर ते आलं नाही. आता जसं त्या काळामध्ये बघा प्रभाकर पणशीकर म्हणजे स्पष्ट शब्दोच्चार, आवाजाचा चढ उतार, पॉज, त्या उलट दुसरे एक होते बाळ कोलटकर.
भातोई दुर्वांची जोडी, लहानपण देगा देवा, त्यांची शैली म्हणजे अशी सलग एका रेषेमध्ये संवाद म्हणायचे बाळ कुलटकर, पण त्यांचं त्यांना ते शोभून दिसायचं, चढ नाही उतार नाही, पण सरस त्यांनी छोटा गडकरी काय उगीच म्हणत नव्हते बाळ कुलटकर. त्यांनी लहानपण देगा देवामध्ये एक पैसा या विषयावरती छान एक संवाद आहे लहानपण देगा देवामध्ये. ते म्हणतात, या कार्यक्रमामध्ये हा संवाद म्हणून दाखवताना कसोटी असते, कारण पाणी प्यायला पण मध्ये जावावं नसतं. ते कसं म्हणत असतील, तो संवाद असा आहे, संसाराचं नाटक म्हणजे बुद्धिबळाचा डाव, पटावरच्या सोंगट्या पैसा त्याचं नाव. माणसाकडे पैसा जास्त झाला की माणूस श्रीमंत होतो, श्रीमंत झाला की पैसा लपवतो. माणसाकडे पैसा कमी झाला की माणूस गरीब होतो, गरीब झाला की दारिद्र्य लपवतो. पूर्वी उघडं पडायला पितळ होतं, आता सगळा स्टेनलेस स्टीलचा जमाना. अंग पोलादी रंग चांदीचा, आतून बाहेरून पांढरा. बाजारात गेलं तर मोडीच्या भावात देखील कोणी विचारत नाही. तोच भाव प्रतिष्ठेचा बाजारात, उगाच कशाला डौल हवा दुसऱ्याच्या टाळक्यावर छत्री धरायचा. प्रत्येक जण एकाच परिस्थितीच्या पावसात भिजतो आहे, तेच आहे. मजा येते. कविता अगदी छान असायच्या, त्याचे प्रश्न नाही. त्याच्यानंतर अर्थातच पणशीकरांचं तो मी नव्हेच, म्हणजे आकड्यांचं नाटक है ना, तेही तुम्ही अनेक वेळा बघितलं. 3000 अधिक प्रयोग त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी झाले है ना. दरवेळेला आता हा शेवटचा प्रयोग 20 कोटी असं असायचं आणि ते वाढत जायचं. फिरता रंगमंच पहिल्यांदा या नाटकामुळे आला, आणि पणशीकरांनी 5 भूमिका, म्हणजे एकाच व्यक्तीनं 5 अतिशय वेगवेगळ्या भूमिका करणं, हे सुद्धा या नाटकातलंच हे होतं. तर तुम्ही याच्यात अर्थात अनेक सौंदर्य स्थळ आहेत की तुम्ही हे करा, सादर करा, आणि मग आपण त्यांच्या 5 भूमिका की आधी दाखवूया. आधी दाखवा. म्हणजे आपल्याला त्या याच्या, मी आता शेअर स्क्रीन करतोय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पणशीकरांनी केलेल्या 5 भूमिकांची 5 वेगळी जी ही आहेत. कॅप्टन अशोक परांजपे, प्रभाकर पणशीकर त्यांनी केलेला रोल मधला एक, म्हणजे तो मी नव्हेच मधला एक रोल. दातार, म्हणजे दिसणं या लेवलवर किती जमीन आसमानाचा फरक पडतो बघा. दिवाकर दातार, प्रभाकर पणशीकरांचा. लखोबा लोखंडे, हा म्हणजे मूळ जो माणूस, जो तंबाखूचा व्यापारी असतो तो. आणि राधेकृष्ण महाराज. 5 भूमिका ते करायचे. तुम्ही म्हणाला तसं ना, फिरता रंगमंच संकल्पना प्रभाकर पणशीकरांनी ती आणली ह्या नाटकामध्ये, आणि त्यासाठी ते कोल्हापूरला गेले होते, आणि कोल्हापूरला महात्मा मिस्त्री नावाचे एक साधे सुतार होते, त्यांच्या समोर त्यांनी कल्पना मांडली आणि तो फिरता रंगमंच करून घेतला. त्यामुळे तो पहिला रंगभूमीवरती फिरता रंगमंचाची संकल्पनेचे ते जनक आहे. आणि आचार्य लेखनाला एवढा त्यांनी पुरेपूर न्याय दिलाय प्रभाकर पणशीकरांनी की काय विचारतच नाही. आणि सौंदर्य स्थळ तुम्हाला आता तुम्ही दिवाकर दातार म्हणून दाखवलं, तो असा मी मोठा ऑफिसर आहे म्हणून तो चालणं बिळणं, आणि लगेचच 15 मिनिटांमध्ये ते दाजीशास्त्री बनून येतात. त्यावेळी तुमच्या लक्षात असेल, वय झालं की माणसाचे पाय असे वाकडे होतात, ते तसे डोकरामध्ये वाकून तसे ते चालत होते. म्हणजे किती बारकावे त्याने हे केलं. ते केलं नुसतं आपल्या लक्षात आलं नसतं, पण ते केल्यावरती लक्षात येतं की काय ताकदीचं नट. आणि तसं चालणं सोपं नाही हो. ज्याचे खरोखर पाय वाकडे त्याची गोष्ट वेगळी, पण सरळ पाय असताना वाकडे करून चालणं किती कठीण. खूप त्यांची आणि आचार्य अत्रेंनी पुस्तकामध्ये लिहिलंय की मी कायद्याचा पदवीधर आहे. आचार्य अत्रे LLB होते. ते म्हणाले, मला कायद्याचं ज्ञान जे होतं ना, त्याचा खूप उपयोग झालाय नाटक लिहिताना, कारण सगळं नाटक हे कोर्टाच्या दृश्यावरतीच आधारित आहे सगळं. आणि त्याच्यात त्यांनी इतकं छान, म्हणजे शब्द संवाद जे आहेत ना त्याच्यामध्ये बघा, एक प्रभाकर पण लखोबा लोखंडे तो कायम सांगत असतो, मी अडाणी आहे, तंबाखूचा व्यापारी आहे, मला गफलतीने पोलिसांनी याच्यात पकडला आणि गुंतवलाय, तो मी नव्हेच म्हणून. तर ते म्हणतात, नंतर निकालपत्रामध्ये न्यायाधीशाच्या तोंडी आचार्य किती छान वाक्य लिहिली आहे. ते न्यायाधीशांच्या मुखातून अत्रेच बोलतात. तर तो न्यायाधीश म्हणतात की हा आरोपी सुरुवातीपासून सांगतो, मी अडाणी आहे, मी शिकलेला नाही, मला काय कळत नाही, पण त्यांनी स्वतः वकील देखील दिलेला नाही, आपली केस त्यांनी आपण चालवलेली. आणि एवढंच नव्हे
तर उलट तपासणी घेतली सरकारी साक्षीदारांची, त्या उलट तपासणी ज्या प्रकारे त्यांनी घेतली त्यावरून एवढं कळतंय की हा मनुष्य अडाणी नाही, चांगला पोचलेला आहे म्हणून. आणि उदाहरणार्थ त्यांनी किती छान आहे बघा, त्याच्यामध्ये अग्निहोत्री नावाचं एक पात्र असतं बघा, तो नोकरीमध्ये असतो आणि त्याला हा भेटतो ट्रेनमध्ये आणि सांगतो माझी दिल्लीला ओळख आहे, 15,000 रुपये तू दे माझ्याकडे, मी त्या अधिकाऱ्याला देईन, ओळखीचा आहे माझ्या, तुला दिल्लीमध्ये मोठ्या पगाराची नोकरी देईन. आणि अग्निहोत्री देतो 15,000. पुढे नोकरी मिळत नाही, 15,000 गेले. तो अग्निहोत्री सरकार पक्षाच्या बाजूने साक्षीदार म्हणून कोर्टात येतो आणि सांगतो मी 15,000 दिले आणि मला लुबाडलं. तर त्याची उलट तपासणी घेताना हा लोकोबा सांगतो, अग्निहोत्री तुम्ही 15,000 रुपये लाच म्हणून दिलेत? तो म्हणतो हो. अग्निहोत्री तुम्हाला माहिती आहे का की लाच घेणं हा जसा गुन्हा आहे तसा लाच देणं हा देखील गुन्हा आहे? तुम्हीच आता कबूल केलं, लाच दिलीत. मग उद्या सरकारने ह्या गोष्टीबद्दल तुमच्यावर खटला भरला तर तुम्हाला 7 वर्षाची शिक्षा होऊ शकते. सरकारने असा खटला आपल्यावर भरू नये म्हणून तुम्ही मुद्दाम पोलिसांच्या सांगण्यावरनं माझ्या विरुद्ध साक्ष देताय. तेव्हा ते म्हणतात की एवढं कायद्याचं ज्ञान आहे की लाच देणं असला गुन्हा आहे म्हणून, तर असेल तो केलेला. त्यामुळे अशा अनेक त्याच्यामध्ये सौंदर्य स्थळ आहेत की, आणि न्यायाधीशांच्या तोंडी अत्रे साहेबांनी 50-60 वर्षापूर्वी केवढे द्रष्टे होते ते बघा. त्याच्यात त्यांनी लिहिलंय, एक वाक्य आहे, न्यायाधीशांचं निकालपत्र वाचताना न्यायाधीश म्हणतात की मला गंमत वाटते या बायकांची, पातळ घ्यायचं म्हटलं तरी ते 10 दुकानं पालथी घालतील, पण ज्याच्याबरोबर संसार करायचा आहे तो खरोखर त्या नोकरीला आहे की नाही, तेवढा पगार आहे की नाही, त्याचे नातेवाईक कोण, ह्याची चौकशी करायची गरज वाटत नाही. आता हा जो कार्यक्रम आहे ना, आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी करतो आणि तुमच्यासारख्या सुबुद्ध लोकांसाठी, कारण पुढच्या पिढीला ना एक पातळ घ्यायचं म्हटलं, माझी मुलगी विचारेल बाबा पातळ म्हणजे काय, पातळ म्हणजे लिक्विड. त्यामुळे साडी आणि लुगडं आहेत, आम्हाला माहिती होतं लुगडं नऊवारी, पुढच्या पिढीला कुठे माहिती आहे. त्यामुळे हा कार्यक्रम त्यांच्यासाठी नाहीये, ज्यांनी बघितलं त्यांची आठवणी जागृत करायसाठी मी हा करत असतो. तर ते सांगतात. आणि दुसरी गोष्ट बघा की त्याचा भाऊ असतो तो हैदर अली म्हणून, तो साक्ष देतो सरकारच्या बाजूने की हा माझा धाकटा भाऊ आहे. तर मग त्याची उलट तपासणी घेतो लोकोबा आणि सांगतो, हैदर मिया तुम्ही म्हणता मी तुमचा भाऊ आहे म्हणून. हो माझा भाऊच आहे, सगळा भाऊच आहेस तू. मग तो म्हणतो जरा इकडे या आणि माझे कान बघा. मग तो लोकोबा त्याला कान दाखवतो हैदर अलीला. तो काय फरक वाटला तुमच्या आणि माझ्या कानामध्ये? तुझ्याकडे टोचलेले आहेत, मुसलमानांमध्ये कान टोचतात. म्हणतो नाही, मग मी मुसलमान कसा असू शकेल? तिथे आपल्याला वाटतं की हे काय ट्विस्ट आहे की तो म्हणतो माझा भाऊ आहे म्हणून, भावाला ओळखणार नाही असं होणार नाही आणि ह्याचे कान टोचलेले. अत्रे साहेबांनी लगेचच त्याचं उत्तर देऊन टाकलंय पुढच्या संवादामध्ये. तो हैदर अली म्हणतो अरे एवढी 420 केलीस तर कान पण टोचून घेतले असशील. म्हणजे निर्माण केला आणि उत्तरही दिलं. हे अत्रे साहेबांचं ते वैशिष्ट्य आहे ना. आणि अत्रे साहेबांचं एक होतं, त्यांचा जो एक धाक होता ना, एका नाटकाला अत्रे साहेब दुसऱ्या अंकाला गेले, कारण पहिल्या अंकाला गेलेले लोक ओळखतात, पुढच्या रांगेत बसवतील, हे तिकीट काढून गेले आणि त्यांच्या लक्षात आलं की एक अभिनेता भरपूर ऍडिशन्स घेत होता. मग त्यावेळी 3 अंकी नाटकं असतं, ते 2 अंक झाल्यावरती ते आत गेले आणि सांगितलं माझ्या ताजमहालाला तुमच्या विटा लावू नका, मी जेवढं लिहिलंय तेवढं बोलायचं म्हणून. तर हल्ली कसं असतं, अनेक नट ऍडिशन घेतात, ते चांगलं असेल तर चालतं देखील. शेवटी आपण किती म्हटलं ना, हे कला नाटक हा व्यवसाय आहे, कारण त्याच्यावर अनेक लोकांची पोटं भरलेली असतात, ते चाललं तर सगळे जगणार आहेत ना. पण ही ताकद जी होती. आणि त्या काळी कसं होतं बघा की कौटुंबिक नाटकं खूप यायची, जसं मधुसूदन कालेलकर, दिवा जोडदे सारी रात, किती छान होतं नाटक तरी. आणि कौटुंबिक नाटकाची पुलंनी इतकी छान व्याख्या केली आहे. ते म्हणतात की कुटुंबातल्या सगळ्या माणसांनी एकत्रित बसून बघण्याच्या लायकीचं नाटक ते कौटुंबिक नाटक. त्या निकषाला दिवा जोडदे सगळ्यात पूर्ण उतरत होतं. आणि त्यामध्ये कसं होतं, एखादा लेखक एक वाक्य लिहून जातो, पण त्यावेळची संस्कृती आत्ता कळते. त्यामध्ये एक असा प्रसंग आहे, घरात सून आलेली असते नवीन आणि सासऱ्यांचं निधन झालेलं असतं, त्यांची एक जुनी आराम खुर्ची असते. ती सून नवऱ्याला सांगते, ही आराम खुर्ची फेकून दे भंगारामध्ये. काय उपयोग त्या जुन्या आराम खुर्चीचा? तो म्हणतो नाही, माझ्या वडिलांची आठवण आहे. म्हणजे कसली आठवण जुन्या वस्तूंची? टाकून दे, मी टाकून देते. आणि एक दिवशी ती टाकायला निघते खुर्ची आणि तेवढ्यात त्या सासऱ्यांचा मित्र शरद तळवळकरांनी ती भूमिका केली, गुप्ते काका म्हणून. तर ते नेमके येतात त्याच वेळी सून म्हणत असते भंगारामध्ये टाकून दे, मीठ फेकून देते ती खुर्ची, काय उपयोग आहे त्या जुन्या गोष्टींचा? त्यावर ते शरद तळवळकर एकच वाक्य बोलतात, सूनबाई, लुगडं जुनं झालं तरी ते टाकून न देता त्याची गोदडी करून वापरणाऱ्या बायका या महाराष्ट्रात आहे.
म्हणजे कृती कळते हा उलट. आणि खरंच पूर्वीच्या आता रेडीमेड आपण सगळं घेतो, पण एका वाक्यात संस्कृती उभी राहते की आपण किती काटकसरीने आणि नेकीने सगळं करत होतो. तसे एक सुवर्णकाळ होता खरोखर, म्हणून मी म्हणतो सुवर्णकाळाची सफर आहे. त्यांचं मगाशी तुम्ही काशीनाथ आणखी एक सांगत आलं, हे जे सौंदर्य स्थळ आहेत ना सगळीकडे असतात, फक्त आपण ना त्या नजरेने बघणं आवश्यक आहे. संगीतात पण असतात. तर बघा आपल्या बहिणाबाईंचा एक अभंग आहे ना, तो आपल्या उत्तरा केळकर यांनी छान म्हटलंय ते. त्याच्यामध्ये खोप्यामध्ये खोपा सुगणीचा चांगला 4 कडवी आहेत त्याच्यामध्ये. तर 3 कडव्यामध्ये शेवटची ओळ आहे ना, तिचं चाल अशी आहे, देखा पिलासाठी 3 झोका झाडाले टांगला. आणि 4थ्या कडव्यामध्ये तेच ओळ उत्तरा केळकर कशा म्हणतात नॉर्मल मध्ये, देखा पिलासाठी 3 झोका झाडाले टांगला. आणि 4थ्या कडव्यात, देखा पिलासाठी 3 झोका झाडाले टांगला. हे सौंदर्य स्थळ आहे. आणि मी नाही सांगत, यशवंत देवानी सांगितलं. काही वर्षापूर्वी ना मी लोणावळ्याला एक वर्षा सहल होती, त्यामध्ये यशवंत देव होते, म्हणजे आयोजकांनी त्यांना बोलवलं होतं, आणि करुणादेव. तर त्यावेळी 1.5 तास यशवंत देव बोलत होते, आणि मी सगळे 400 प्रवासी सगळे मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. त्यावेळी यशवंत देवानी जे सांगितलं ना, तुम्ही म्हणता की चांगल्या गोष्टी आपोआप पाठ होतात, करायला लागत नाही. तर त्या 1.5 तासात यशवंत देवानी छान सांगितलं होतं. म्हणाले, चांगलं संगीत, योग्य संगीत कसं होतं. काल मी जेव्हा कार्यक्रम करतो ना, लोक खरंच टाळ्या वाजवतात, अर्थात यशवंत देवांसाठी असतात. यशवंत देव म्हणाले, संगीत कसं असावं, सुरांनी शब्दावर आक्रमण करू नये आणि शब्दांचं ओझं सुरांना जाणवू नये. हा समतोल जेव्हा साधला जातो त्यावेळी ते संगीत चांगलं होतं. आणि लगेच त्यांनी त्याचं उदाहरण सांगितलं होतं. याचं उदाहरण म्हणाल तुम्हाला सांगतो. अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात, कुणी एकत्र नांदती, कुणी दूर दहात. अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात. हे म्हणाले ते उदाहरण म्हणून त्यांनी सांगितलं होतं. वाव, छान छान छान. आणि आता मला वाटतं यांचा साने गुरुजींचा आज हे आहे जन्मदिवस किंवा आहे, तर त्यामुळे हे देवा तुझे मुले हे कार्य म्हणतात अप्रोप्रिएट झालंय आज आणखी. मगाशी काशीनाथ घाणेकर यांचा उल्लेख तुम्ही केला, आणि त्यांनी आपलं कसं वापरून एक स्थिर भूमिका विनोदी ढंगात बदलून टाकलेली होती. तुझं आहे तुझं पाशी मधली आहे की नाही. त्या बाबतीत काही सांगा नाही, कारण षण्मुखानंद मध्ये त्याचा नेहमी जनता शो लागायचा. 5 रुपये 3 रुपये 2 रुपये तिकीट वगैरे त्या काळी असायचं त्याचं, आणि त्याची आगगाडी असायची चित्रात, स्पेशल जनता शो. तर ते तुम्ही बघितलेलं असणार पुन्हा बघितलं होतं. कारण तुम्ही आता 5 म्हणालात ना, ते जनता शोचं तिकीट 3 रुपये 2 रुपये 1 रुपये असं असे. आणि मुंबईमध्ये षण्मुखानंद हॉल आहे, ज्याची क्षमता 2400 खुर्च्यांची आहे. आणि जेव्हा जेव्हा तो होत असे सगळ्या खुर्च्या भरलेल्या असत, ही त्याची ताकद होती. आणि त्यामध्ये कसे सगळे स्टार असत. कसं झालं, सुरुवातीला तुझं पाशी नाटक काकाजीचं नाटक म्हणून चालायचं. त्याच्यामध्ये काकाजी म्हणून एक भूमिका पात्र आहे की ते रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसर असतात. त्यावेळी दाजी भाटवडेकर ती भूमिका करत असत. आणि त्यांचा पुतण्या कॉलेजचा मुलगा दाखवलाय श्याम, ती भूमिका आत्माराम भेंडे करत असत. काळाप्रमाणे ते नाटक थांबलं, यांची वेळ झाली, आणि मग त्याचे जनता शो व्हायला लागले. त्याच्यामध्ये सगळे स्टार लोक असत, रमेश देव, सीमा राजानंद, काशीनाथ घाणेकर. पण त्या नाटकांमध्ये असं झालं की ज्यावेळी जनता शो व्हायला लागले त्यावेळी पूर्ण नाटकाचा बाजच बदलून टाकला काशीनाथ घाणेकरांनी. कारण असं की त्यावेळी ते नाटक श्यामचं नाटक म्हणून चालायला लागलं. जे काकाजीचं नाटक म्हणून चालत होतं ते श्यामचं नाटक म्हणून चालायला लागलं. कारण ही ताकद आहे ना त्या स्टार काशीनाथ घाणेकरांची होती. त्यांनी कसं केलं की संवाद वगैरे सगळं तेच होतं, पण ते ती अशी शैली बदलली ना, त्यामुळे त्यांच्यावरती सगळं ते फोकस झाला. तो मला उदाहरण सांगतो. त्यामध्ये हा श्याम, त्याची बहिणीचा होणारा नवरा, आणि हे काकाजी असे 4 पात्र बसलेली असतात. आणि त्यावेळी ते आचार्य म्हणून ते संत पुरुष असतात, सुतकथाई वगैरे त्या पंथातले, ते राहायला आलेले असतात 4 दिवस. त्यामुळे त्यांची जी शिस्त असते, सिनेमा बघायचं नाही, कादंबरी वाचायची नाही, हॉटेलमध्ये खायचं नाही, नॉनव्हेज खायचं नाही, ते तेवढ्यापुरते हे लोक पाळत होते ते असेपर्यंत.
एक दिवशी ते आचार्य बाहेर गेलेले असतात, तेवढ्यामध्ये हा श्याम असतो, तो सिनेमाला जातो, तो मेवणा नॉनव्हेज खाऊन येतो, ही असते ती एक शृंगारी कादंबरी वाचते. मग त्यांचं बोलणं चाललेलं असतं, अरे आपण आज सगळ्यांनीच पाप केलं. म्हणजे कसं वेळ होत, तिने ताई तू शृंगारी कादंबरी वाचतीस, आमचा भाऊजी गेले होते सिनेमाला, मी नॉनव्हेज खाऊन आलो. आपल्यामध्ये एकच माणूस असा आहे की ज्यांनी काही पाप नाही केलं. कोण? म्हणजे काकाजी. आपल्यामध्ये एकच माणूस आहे काकाजी, त्याने काय पाप नाही केलं. तेव्हा ते काकाजी म्हणतात, म्हणजे मूळ नाटकामध्ये, नाही नाही श्याम भैया, मी सुद्धा पाप केलं. काल घरात कोणी नव्हतं ते बघून मी आचार्यांच्या पिशवीतनं टकळी काढली आणि सूत काढून बैठत झर 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 बडा मजा आता आहे म्हणून सांगतात. थट्ट्याने सूत घातले, काय पाप नव्हे. पण हा संवाद काशीनाथ घाणेकरांनी त्या जनतेच्या शो मध्ये अनेक उदाहरण म्हणून सांगतात. हा संवाद इतका बदलला होता, ते जेव्हा म्हणतात ना आपल्या मतात एकच माणूस राहिला की ज्यांनी काही पाप केलं नाही, त्यावेळी ते म्हणतात काकाजी, अरे श्याम भैया मी सुद्धा पाप केलं. तेव्हा ऍडिशन घेतात काशीनाथ घाणेकर, काकाजी तुम्ही आणखी एक नवीन पाप ह्या वयात? असे सगळे संवाद मी आता अनेक आपल्याकडे भगिनी ऐकतात म्हणून अनेक संवाद त्यांनी थोडे अश्लीलतेकडे झुकणारे सुद्धा होते, पण त्यांनी तो बाज बदलला. अर्थात ती त्यांची ताकद आहे. पण मूळ जी संहिता होती ना, ते काकाजींचं नाटक, मगाशी पुष्पा भावे म्हणाला की ते विद्यानंदाचं नाटक आहे होतं, ते लाल्याचं नाटक तुम्ही ते करा. पण शेवटी कसं ते जे चालतं ते नाटक असतं. पण मला तुम्हाला सांगतो, हे जाणवलं कधी, 1970 साली मला चित्तरंजन कोल्हटकरांची भेट झाली. तो भाग्ययोग होता माझ्या दृष्टीने. मुंबईला ते नाटक होतं त्यांचं रात्री, आणि ते दादरमध्ये एका लॉजमध्ये उतरले होते आणि ते गॅलरीत आले नेमके. मी खालून जात होतो, सहज वर नजर, का एखाद्या योग घडायचा असतो, वर बघायची काय गरज नाही, पण बघितलं आणि ते दिसले. मी लगेच जिना चढून वर गेलो, त्यांना नमस्कार केला, म्हटलं बापू मला 5 मिनिटं आपल्याशी बोलायचं, वेळ आहे का आपल्याला? इतका भला माणूस. म्हणाले रात्री नाटक आहे, बोला. मी मग खोलीत घेऊन गेले. त्यावेळी माझं वय 22 वर्ष होतं, फक्त अक्कल काही नव्हती. जे काय थोडीफार प्रश्न विचारले, पण ते जवळजवळ तासभर बोलत होते. म्हणाले भरपूर वेळ आहे मला. आणि ते इतकं बोलत होते, तुम्हाला सांगतो आजही मेंदूमध्ये सगळी ती वाक्य त्यांची नोंद झाली आहे. आणि त्यांनी ही दृष्टी दिली की नाटक कसं बघावं. हे जन्म आहे ना तो 25 वर्षापूर्वीचा या कार्यक्रमाचा, त्यांनी दृष्टी दिली की नाटक कसं बघावं. आणि ते मला लक्षात कधी आलं तुम्हाला सांगतो. मी नथुराम गोडसे बोलतोय नाटकाला ना, त्यावेळी मला त्याची प्रचिती आली. मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक आहे ना, युट्यूब वरती आहे. त्याच्यामध्ये नथुरामची भूमिका करतायत कुणाल लिमये. कुणाल लिमये फारसं नाव कोणाला माहिती नाही, पण ते अभिनेते आहेत. आणि रंगमंचावरती ते काम भूमिका करतात शरद पोंक्षे, जे स्टार आहेत. त्यावेळी बापूंचं एक वाक्य मला आठवतं, अरे म्हणाले चंद्रशेखर, अभिनेता आणि स्टार ह्याच्यामध्ये फरक असतो. स्टार अभिनेता असतो मुळामध्ये, पण चंपगिरी जास्त असते. तेवढे स्टार आणि अभिनेता फरक ते मला जाणवलं नथुरामच्या वेळी. त्यांनी जे सांगितलं नाटक कसं बघावं, तर त्याच्यामध्ये एक प्रवेश असा आहे की सुपरिटेंडेंट शेख म्हणून असतात. ते नथुरामला पकडतात. त्यांनी गांधीजींच्यावर गोळ्या झाडल्यावर ते पकडतात, त्याला घेऊन येतात. पुढची केस सुद्धा ते सगळी त्याच्या विरुद्ध चालवतात सरकार पक्षाच्या बाजूने. पण जे सगळं झाल्यावरती मग फाशीची शिक्षा होते नथुरामला. त्या पण मध्ये जे काही महिने जातात त्यामध्ये त्यांचं जे इंटरॅक्शन होतं नथुराम बरोबर सुपरिटेंडेंट शेखचं, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं हा टपोरी गुन्हेगार नाहीये. कारण त्यांनी काय सांगितलेलं असतं, मला बचाव करायचाच नाही, मी वध केला आहे, एक मृत्यूला दुसऱ्या मृत्यूची शिक्षा, मला फाशी व्हायलाच पाहिजे. एवढं सांगणाऱ्या माणसाची काय विचारसरणी, त्यामध्ये प्रभावित होतात. दुसरी गोष्ट की हा मधल्या काळामध्ये नथुरामची वागणूक अतिशय सौजन्यशील असते, त्यामुळे ते आणखी प्रभावित होतात. आणि ज्या दिवशी न्यायाधीश फाशीची शिक्षा सुनावतात त्यावेळी सुप्रिटेंडेंट शेखना खूप वाईट वाटतं की आता काही दिवसात हा माणूस उमदा तरुण फाशी जाणार म्हणून. कारण मधल्या काळामध्ये नथुरामची विचारसरणी त्यांना पटायला लागलेली असते सुप्रिटेंडेंट शेखना. अर्थात त्यांची ड्युटी आहे, ते केस चालवतात, त्याला फासापर्यंत पोहोचवतात. पण ज्या दिवशी फाशीचा दिवस ठरतो त्याच्या आदल्या दिवशी भयंकर अस्वस्थ होता सुप्रिटेंडेंट शेख, त्या उमदा तरुण फासावर जाणार. आणि ते नथुराम गोडसे नाटकातलं दृश्य आहे. ते कोठडीत जातात, नथुरामच्या पाठीवर असे प्रेमभरांनी थोपटतात आणि म्हणतात, नथुराम यंग मॅन, उद्या तुझ्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार. देन यू वोंट बी इन धिस वर्ल्ड यंग मॅन, यू वोंट बी इन धिस वर्ल्ड. नथुराम उद्याचा सूर्य तू पाहू शकणार नाहीस, ही झाड पक्षी फुले तुला काहीही दिसणार नाही नथुराम. इतकं त्यांना वाईट वाटतं. त्यावर हे म्हणतात, उद्या ही झाड पक्षी फुलं तुला काही दिसणार नाही नथुराम. त्यावेळी नथुराम कुणाल लिमये, जरूर बघा ते युट्यूबवर, कुणाल लिमये एक स्नेहा नजरेने त्या शेखच्या डोळ्यात डोळे घालून म्हणतात, शेख साहेब
एवढा जीव लावू नये कोणावर. म्हणजे त्यांना कळतं की काय भावना तुमच्या माझ्याबद्दल आहेत. मी रिसिप्रोकेट करतो, आदर करतो. शेख साहेब, एवढा जीव लावू नये कोणावर. म्हणजे भले फासावर चढवलं पण एवढं माझ्याबद्दल तुला वाटतं. आणि तोच प्रसंग प्रत्यक्ष नाटकामध्ये ज्यावेळी होतो ना, त्यावेळी सुब्रमण्यम शेख हेच म्हणतो, "नथुराम, उद्याचा सूर्य, उद्या झाडं, फुलं, पक्षी तुला काय काय दिसणार नाही." त्यावेळी शरद पोंक्षे एक छद्मी हसतात आणि त्या सुब्रमण्यम शेखच्या डोळ्यात डोळे घालून म्हणतात अगदी असं कमळ आठवण, "मग उद्या येत आहे माझ्या बरोबर फासावर." म्हणजे एवढं प्रेम आहे, येता काय फासाबरोबर. हा त्याच्या भावनांचा अनादर आहे. तो काय भावनांनी सांगतोय. लेखकावरची प्रतारणा आहे. लेखकाला हे नाही दाखवायचंय, लेखकाला हे दाखवायचंय की कसं त्याचं मतपरिवर्तन झालं सुब्रमण्यम शेखचं. त्यामुळे तेव्हा बापू म्हणाले लेखकाची प्रतारणा असते. त्यावेळी हे नाटक नव्हतं, पण त्यांनी गारंबीचा बापू संदर्भात सांगितलं होतं की अशा प्रकारे करणं ना पाहिजे. लेखकावरची प्रतारणा आहे आणि जे पोचवायचंय ना ते पोचलं जात नाही. अशा प्रकारे त्यांच्यामुळे खूप कळलं की सगळं नाटक कसं बघावं. वा वा, खूप छान. पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं की जी भूमिका आपण करतोय तर त्या भूमिकेत शिरायचं असा एक प्रघात होता की असं म्हटलं जायचं त्या भूमिकेत शिरलं पाहिजे असं. पण श्रीराम लागू मात्र आपल्या भाषणात म्हणाले होते आणि नेहमीच त्यांचं म्हणणं असं होतं की भूमिकेत शिरायचं हा बकवास आहे. तुम्ही असं करून चालत नाही. उलट तुम्ही जागरूक राहिलं पाहिजे आणि स्वतःची भूमिका कशी चालली आहे याच्यावरती नीट लक्ष ठेवून तुम्ही बघितलं पाहिजे. तुम्ही भावनेच्या भरात असं वाहून जाणं बरोबर नाही अशासारखं ते हे होतं. तर त्याच्यात म्हणजे नेमकं काय म्हणायचं होतं लागूंना? कसं आहे, हे प्रायोगिक रंगभूमीवरून डॉक्टर लागू व्यावसायिक रंगभूमीवर आले आणि नटसम्राट सुरू झालं त्यावेळी आमच्या मुंबईमध्ये दादरला CKP समाजाने त्यांचं एक व्याख्यान आयोजित केलं होतं. योगायोगाने मी दादरला गेलो होतो, तेव्हा हॉलवरून जात होतो, बाहेर बोर्ड बघितला म्हणून आत गेलो. भरपूर गर्दी, बसायला जागा नव्हती, कारण त्यावेळी ते त्यांचं नटसम्राट मध्ये नाव खूप होतं त्यांचं. तर सगळी मंडळी उभी होती, त्याच्यात मी एक उभा राहिलो. आणि पूर्वीपासून आम्ही शाळेत असताना ना असं ऐकत असो की गणपतराव बोडस, नानासाहेब फाटक वगैरे हेच म्हणत की भूमिका वाटायची असेल तर तुम्ही त्या भूमिकेमध्ये शिरा, आपण त्या आहोत असं समजा, तरच ती भूमिका चांगली होणार. तो धागा पकडून डॉक्टर लागू म्हणाले भूमिकेत शिरायचं वगैरे बकवास आहे सगळं. आता दादरमध्ये सगळे प्रेक्षक असे जरा खुर्चीमध्ये ताट उभे राहिले, हे काय सांगतात, आम्ही वर्षानुवर्ष असं ऐकतो, बकवास आहे सगळं म्हणाले. पण त्यांनी आपल्या पुष्टर्थ म्हणण्याच्या एक उदाहरण सांगितलं. ते म्हणाले कल्पना करा, एक नाटक जे आहे ना एकच प्याला, त्याच्यामध्ये सुधाकर नायक दारुड्या असतो, तो सिंधू बायको त्याला मारहाण करत असतो. एका प्रसंगामध्ये तो सुधाकर सिंधूचा गळा दाबतो, दारूच्या नशेमध्ये येतो. आणि तर तेव्हा डॉक्टर लागू म्हणाले कल्पना करा, तो जर भूमिकेत शिरला, मी तो सुधाकर आहे असं समजून त्यांनी सिंधूचा गळा दाबला तर चालेल का? म्हणजे नटाला भान ठेवायला लागतं, मी सुधाकर नाही, मी डॉक्टर लागू आहे, मी ही भूमिका करतोय, मी दारुड्या नाही, मला तिचा गळा दाबायचा नाही, हे भान ठेवायला लागतं. मग म्हणाले भूमिकेत शिरायचे काय आहे सांगा मला तुम्ही. मग ते लोकांना पटलं, कारण बरोबर असं ना ते. मग ते म्हणाले आता कसं आहे, ऑडियन्स वरती आपला एक ताबा आला ना की वक्त्याला आनंद होतो. ते म्हणाले सांगा ना, मग लोकांना पटलं, तेही पटलं. मग ते म्हणाले मग मला सांगा, खरोखर एखाद्या प्रयोगामध्ये एखाद्या सुधाकराने सिंधूचा खरोखर गळा दाबला तर काय होईल? लोक स्तब्ध होते, पिन ड्रॉप सायलेन्स. मग त्यांनीच त्याचं उत्तर दिलं डॉक्टर लागूनी. एक पॉज घेतला छानसा आणि ते म्हणाले विशेष काही होणार नाही, प्रत्येक प्रयोगात नवीन सिंधू आणायला लागेल. प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कन्व्हिन्सिंग पॉवर. आणि मला लागूनच एक आवडतं, त्याने एक मध्ये लेख लिहिला होता बघा, परमेश्वरला रिटायर करा म्हणून. अनेक लोकांनी त्यांच्यावर जोड उठवले, हे काय सांगतात. पण मला त्या ग्रस्तांचं कौतुक वाटतं की ते त्यांच्या भूमिकेचे प्रामाणिक होते. ज्या दिवशी त्यांच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला, रेल्वेमध्ये जात असताना दगड लागला आणि तो गतप्राण झाला, तरी देखील ते म्हणाले नाही, ते म्हणाले बिलकुल नाही, देवबीव काय नाहीये, त्याचं आयुष्यच तेवढं होतं, तेवढं तो जगला. एवढे त्यांच्या मताशी ते प्रामाणिक होते, ते मला बरोबर. वसंत सबनीस यांचं कार्टी काळजात घुसली, हे नाटक बऱ्यापैकी प्रसिद्ध झालं होतं. त्याच्यामध्ये मोहन जोशी आणि स्वाती चिटणीस हे दोघे जण प्रमुख भूमिका करायचे. नंतर आता 20 वर्षानंतर प्रशांत दामले आणि तेजश्री प्रधान यांनी सुद्धा हे नाटक सादर केलं आणि ते बऱ्यापैकी 100हून अधिक प्रयोग त्याचे झाले. त्याच्यामध्ये कालिदास कान्हेरे केके
अजून के दिग्दर्शक म्हणून संगीत अशा दिग्दर्शक कामे असायच्या. आणि त्यांची कन्या म्हणून तेजश्री प्रधान, कांचन कांचन. ते असायचे. म्हणजे ते खरं म्हणजे दोघंच प्रमुख नट असल्यासारखं ते नाटक होतं. बाकीचे नावापुरतंच हे होतं. तरी सुद्धा ते नाटक कंटाळवाणं कधी झालं नाही. त्याच्यामध्ये कायम उत्सुकता लागून राहिलेली असायची. तर त्याचं गमक काय, तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं त्याचं गमक ही त्या नटांची ताकद आहे की दोन माणसांनी प्रेक्षकांना 2.5 तास खेळवून ठेवणं. जसं मगाशी तुम्ही उल्लेख केलात आनंद म्हसवेकर, न्यूटन मध्ये देखील तीच परिस्थिती आहे. डॉक्टर गिरीश ओक आणि इला भाटे, हो. ते नटाची ताकद आहे, लेखनाची ताकद आहे, दिग्दर्शनाची आहे. पण जास्त मी मार्क देईन ह्या अभिनेत्यांना, नट मंडळींना. आता त्या कालिदास कानेरे तुम्ही म्हणाला तो कथा अशी आहे, ते सोलापूरला कुटुंब राहत असतं. कानेरे, त्याची बायको, 3 वर्षाची मुलगी आणि 1.5 वर्षाचा मुलगा. त्या कालिदास कानेरेचं कसं संगीताची त्याला आवड होती आणि बायकोला संगीताची अजिबात आवड नाही. त्यामुळे त्यांचं ते विजोड होतं जोडपं. आणि ह्याला करिअर करायचं म्हणून तो एका दिवशी बायको आणि हा 3 वर्षाची मुलगी, 1.5 वर्षाचा मुलगा त्यांना सोडून तो मुंबईमध्ये येतो. काय मागचा विचार करत नाही. आणि नंतर 17 वर्ष होता तो. मग ती मुलगी 20 वर्षाची होते. मग ती आईला विचारते. मग शेवटी मुलीला ओढा असणार ना बापाचा. मग ती पत्ता काढत काढत मुंबईत येते या वडिलांच्या इकडे. तेही ओळखत नाही, ही ओळखत नाही. मग ती सांगते मी मुलगी तुमची वगैरे. आणि मग महिनाभर ती राहते. अर्थात मुलगी म्हटल्यावर ते लाड प्यार करतात सगळे. मग ती महिन्यानंतर जायला निघते. ती ज्यावेळी जायला निघते त्यावेळी ती फोन करते तिथून. त्यावेळी कसं मोबाईल वगैरे नव्हता, फोन लँडलाईन ठराविक लोकांच्याकडे. आता संगीत दिग्दर्शक म्हटल्याच्या घरात लँडलाईन होती. तर ती मुलगी फोन करते आईला की आई आज रात्रीच्या ट्रेनने मी निघते सोलापूरला यायला, सकाळी स्टेशनवरती बल्ल्याला पाठव. बल्ल्या म्हणजे भाऊ तिचा धाकटा, तो पण मोठा झालेला असतो. बल्ल्याला पाठव. आणि हे बोलत असताना म्हणजे नाटककाराचं किती कौशल्य आहे. समोरून त्याची बायको बोलत असते असं दाखवलंय. ते पात्र रंगमंचावर दाखवलंय पण संवादातनं व्यक्त ते कळतं आपल्याला. ती विचारत असते आणि उत्तर देत असते. डॅडी ना, हो चांगले आहेत, तब्येत चांगली आहे, जेवण घेतात. म्हणजे तिने विचारलं जेवतात की नाही, तब्येत कशी आहे वगैरे. म्हणजे बघा 17 वर्ष पूर्वी सोडून गेला नवरा तरी जाऊ दे खड्ड्यात अशी ती माऊली म्हणत नाही होती. चौकशी करते जेवतात का, तब्येत कशी. हे जे दाखवलंय ना नाटककारांनी. आणि म्हणून ती जायला निघते आणि फोन चालू असतो आणि ती बोलत असताना तिचा गळा दाटून येतो तिकडनं. म्हणजे ही भाषा संवादात म्हणते मुलगी, डॅडी आईचा गळा दाटून आलाय हो, तुम्ही बोलता का तिच्याशी. हा सांगतो नाही नाही नाही, तुम्हाला भलत्या भरीला पाडू नको, मी काय बोलू तिच्याशी. कारण असं असतं की 17 वर्षापूर्वी सोडून आला, तिचं काय झालंय, जगली मेली कशी येते चौकशी केली, कसा बोलेल होतो. तेव्हा तो म्हणतो तुम्हाला भलत्या भरीला पाडू नको. तेव्हा ती सांगते डॅडी एक शब्द बोला, नुसतं हॅलो म्हणा, तुमच्या एका हॅलो या शब्दावरती आई उरलेलं आयुष्य कंठीलो माझ्यासाठी. मग तो हातात रिसिव्हर घेतो. पूर्वी ते काळ्या डायलचे फोन असायचे, सगळं त्यांनी छान वातावरण मेंटेन केले. जुना फोन डायलवाला काळा, तो हातात घेतात मोहन जोशी. आता हातात घेतल्यावरती लगेच म्हणतील काय, काय श्यामला कशी आहेस, नाही म्हणणार ना. किती भावनांचा कल्लोळ होईल 17 वर्षानंतर त्याच्याशी बोलायचंय. तो जो त्यांच्या चेहऱ्यावरचं फेशियल एक्सप्रेशन्स आहेत ना, ती युट्यूब वरती बघितली ते कळतात. कारण कॅमेराने क्लोजअप घेऊन ते टिपलेत. अहो 30 सेकंद तो माणूस मोहन जोशी काही बोलत नाही, पण जे बदलते भाव चेहऱ्यातनं, नंतर डोळ्यातनं अश्रू येतात विदाउट ग्लिसरीन, हा फरक आहे. आणि ते 30 सेकंद जीव ओळून टाकावं असा येतो. म्हणून ते युट्यूबवरचं बघावं. नाटकात कसं पहिल्या रांगेतलं आपल्याला दिसत नाही, पहिल्या रांगेत बसलं तरी दिसत नाही. तर ते झाल्यावरती मग ते लगेच मग म्हणतात की कशी आहेस तू श्यामला. म्हणजे नाव सुद्धा घ्यायची लाज वाटते अपराधीपणामुळे की काय तो. आता मला सांगा, ते नुसतं म्हणायचं कशी आहे तू श्यामला, कसं वाटलं असतं ते. म्हणजे त्या माणसांनी किती कष्ट घेतले असतील, हा संवाद असा म्हणून बघूया, असा म्हणून बघूया, असा म्हणून. ते परफेक्ट होतं. कशी आहेस तू श्यामला. अहो पण आपले बघितलं मी नाटक, अर्धे प्रेक्षक हसतात ते असं म्हटल्यावरती. आता तो काय थट्टा करतोय का बाकीची श्यामला करून. लोकांच्यामध्ये प्रगल्भता नसते की नाटक कसं बघावं आणि कसं रिॲक्ट हवं. एकदा मी श्रीरामपूरला गेलो होतो, तिथे जेवण ढाब्यावर आम्ही जेवायला थांबलो होतो. तिथे नेमके योगायोगाने त्यांची नाटकाची गाडी थांबली होती जेवायला. त्यावेळी हाच मी त्यांना विचारलं. ते म्हणाले तुम्ही म्हणता ते बरोबर आहे हो, आम्हाला काय पोचवायचंय की 17 वर्षांनंतर त्या माणसाच्या भावना काय झाल्या असतील, तो कसा बोलेल. आणि लोक हसतात श्यामला केल्यावरती. आम्हाला म्हणजे ते त्रास होतो की जे आम्हाला पोचवायचंय ते लोकांपर्यंत पोचत नाही म्हणून. आणि मग ती विचारते, म्हणजे सौंदर्य काय त्या नाटकामध्ये ती विचारते, डॅडी तुम्ही आम्हाला का सोडून आला. तेव्हा तो सांगतो
देअर वॉज नो फन इन लाईफ. देअर वॉज नो फन इन लाईफ. मुलगी म्हणते म्हणजे काय? अगं आमची अशी छान मैफल जमलेली असायची आणि तेवढ्यात तुझी आई स्वयंपाकघरातून बाहेर येऊन सांगायची, हो तुमचे ते डबे बडवून झाले असतील ना तर आता जेवायलाच चला. म्हणजे त्या तबल्यानं ते डबे म्हणायचे. तात्पर्य काय की तिला संगीतात रस नव्हता म्हणून मी सोडून आलो असं ते अप्रत्यक्ष सांगत असताना सौंदर्यस्थळ हे आहे की तो ज्यावेळी म्हणतो आई म्हणायचे डबे बडवून झाले असतील तर जेवायला चला, त्यावर ते एक 5-7 सेकंद पॉज घेतात मौन जोशी. तीही पॉज घेते आणि ती विचारते, वडिलांना सांगते, डॅडी मनासारखा नवरा मिळाला नाही म्हणून आमची आई नाही आम्हाला सोडून गेली. काय आहे ना, तू बेजबाबदारपणे सोडून गेलास, आमचा विचारही केला नाही, पण तुमच्या आई गेली मनासारखं नाही. मग हे जे आहे ना, तिने काही निर्बत्सना केली नाही, एका वाक्यात सुनावलं. वडील आहेत ना ते, की मनासारखा नवरा मिळाला. सिंधुताई सपकाळ हेच सांगत होत्या की शेतकरी आत्महत्या करतो पण त्याच्या पाठवत त्याची बायकोने आत्महत्या करत, ती उरलेलं सगळं तीच चालवत असते मुलाबाळांसकट. मग तो जो आत्महत्या न करता राहिला असताना, दोघांनी म्हणून गाडा ओढला असताना, तर ती म्हणते आमची आई नाही आम्हाला सोडून गेली. हे जे सौंदर्य स्थळ आहेत ना, तुम्ही आता प्रेक्षकांची प्रतिक्रिया याच्याबद्दल बोलला. नाटकामध्ये हे एक पॉप्युलर असं हे आहे की तुम्ही जर एका नटाने दुसऱ्या नटाला कानाखाली वाजवली आणि दुसऱ्याने गाल चोळला नाही, प्रतिक्रिया दिला नाही, तर त्याच्यात मजा येत नाही. कारण समोरच्याला वाटतच नाही की काय झालं. तर स्टेजवरती सुद्धा अशा तऱ्हेच्या प्रतिक्रिया, प्रतिसाद जेव्हा दिला जातो त्यावेळेला ते नाटक रंगत जातं, सौंदर्य स्थळ सापडत जातात. तर असं एखादं उदाहरण सांगा ना की ज्याच्यामध्ये छान झालंय आणि एखाद्या याच्यामध्ये तशी प्रतिक्रिया न दिल्यामुळे काही फजिती झाली आहे, असं काही आहे ना. अश्रूंची झाली फुलेमध्येच आहे बघा की ज्यावेळी ते स्मगलर बनतात आणि मग एका दिवशी विमानतळावर येत आलेले असतात आणि कारण परदेशातनं सोनं यायचं, उत्तम स्मगलर, यशस्वी स्मगलर झालेले असतात, तेव्हा परदेशातनं सोनं यायचं असतं, ते डिलिव्हरी घ्यायसाठी विमानतळावर आलेले असतात स्मगलर विद्यानं. आणि त्याच वेळी त्यांचा जो व्हाईस प्रिन्सिपल असतो श्याम, तो श्याम लहानपणी अनाथ असतो, त्याला ह्यांनी आपल्या घरात वाढवलेलं असतं, शिकवलेलं असतं, व्हाईस प्रिन्सिपल पर्यंत पोहोचवलेलं असतो. तो श्याम ह्यांच्याविरुद्ध खोटे कागदपत्र बनवून यांना तुरुंगात पाठवायला सहभागी असतो त्या कारस्थानामध्ये. तर तो नेमका ह्या बेईमानीचं बक्षीस म्हणून संस्था चालक त्याला कायम मायग्रेट व्हायला अमेरिकेला पाठवत असतात, म्हणून तो विमानतळावर आलेला असतो. तो योगायोगाने दोघांची त्या कॅफेटेरियामध्ये भेट होते. ते तिथे बसले असतात, तो तिथे बसले असतो विमानाची वाट बघत, हे त्यांच्या विमानाची वाट बघत. तर ते नजरानजर झाल्यावरती प्रभाकर पणशीकर उठतात आणि मगाशी सांगितलं असं मस्त त्यांची 6 फूट उंची, गॉगल, दाढी वाढवलेली, काय सुंदर दिसतात ते, म्हणजे हँडसम म्हणतात ना पुरुष तसा. तर ते जे चालत येतात, आपल्या जागेवरून उठून चालत श्यामच्या बसला असतो तिथपर्यंत येतात, ते ती जी चालण्याची ग्रेस होती ना, म्हणजे आपण स्त्री चालली तर ते ह्या पुरुषाच्या चालण्यात ती एक मर्दानीपणा होता ना, की त्या चालण्यामधनं पैसे वसलो तिकिटाचे. आणि ते त्याचा चालत म्हणजे जोरातही चालत नाही, हळू चालते, पण एक ते मोरोपंतांचं बघा, टाकी उपान पदे अतिमंद ठेवी, तसं एक एक पाऊल टाकत जे चालतात ना मार्गाला. आणि तिथे गेल्यावर ते आपल्याला वाटत असतं की आता 2 त्याच्या कानफाटात मारतील ना, एवढं सगळं बेईमानी केलीस, माझ्या विरुद्ध साक्ष दिलीस, माझं आयुष्य सगळं बरबाद, काही करत नाही. म्हणजे आपण प्रेक्षक म्हणून आपल्याला गुडी पाहिजे असतं, पण लेखक कसा विचार करतो. त्यामध्ये ते श्याम जवळ जातात, श्याम झटकन मान खाली घालून उभा राहतो असा, ते आपला श्यामचा हात आपल्या हातात घेतात आणि आपल्या हातातनं बोटातनं अंगठी काढतात, श्यामच्या बोटामध्ये अशी हळूवारपणे ती अंगठी घालतात आणि हात असाच धरून ठेवतात आणि एवढंच म्हणतात, श्याम ही अंगठी ठेव माझी आठवण म्हणून आणि परदेशात तरी इमान राख. काय ते वाक्य, तो पॉज होता ना, म्हणजे अंगठी घातल्यावरती ही अंगठी ठेव माझी आठवण म्हणून आणि परदेशात तरी इमान राख, कसं वाटलं असतं. ही अंगठी ठेव माझी आठवण म्हणून आणि परदेशात तरी इमान राख. म्हणजे एवढं माझं वाट लावली आहेस तिथे कोणची वाट नाही. आता हे झाल्यावरती श्यामच्या तोंडी वाक्य आहेत नाटकाच्या पुस्तकामध्ये. पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शक, त्यांनी ती वाक्य कापून टाकली, कारण ती वाक्य पेरायला तेवढा नट समर्थ पाहिजे, कदाचित तो नसेल म्हणून असेल, किंवा दुसरा मार्ग व्यक्त करायचा. ते ज्यावेळी म्हणतात परदेशात तरी इमान राख, त्यावेळी तो श्याम काय करतो माहितीये का, झटकन खाली वागतो, विद्यानंदाच्या 2 पायावरती पावलावर हात ठेवतो आणि झटकन विजेच्या वेगाने तिथून निघून जातो, कारण बोलण्यासारखं काहीच नाहीये.
हे जे त्यांनी दिग्दर्शन केलं. आणि दुसरं म्हणजे बघा, विमानतळाचं दृश्य होतं त्या अश्रूंची झाली फुलेमध्ये. अहो, तो पडदा उघडला की लोक आपसूक टाळ्या वाजवत होतो विमानाच्या दृश्याला. कारण छेल परेश नावाचे ते प्रकाश योजना त्यांची होती. छेल परेश गुजराती माणूस होते, पण तुम्हाला सांगतो की त्याने इतकं छान केला होता विमानतळ. मला उत्सुकता होती, कारण नाटकाचं पुस्तक वाचलं, म्हटलं विमानतळ कसा दाखवणार स्टेजवर. त्यांनी काय केलं होतं, विंगेच्या थोडं आतमध्ये असा विमानाचा पंख दाखवला होता. त्या पंखावरती असे लाईट सोडले होते आणि एलईडी लावले होते. बाजूला असं लांब रनवे दाखवला होता एलईडी. त्यावेळी एलईडी नव्हते. काय केलं असेल भगवान जाणे छेल परेशनी, पण छोटे दिवे लावून ना रनवेचं दृश्य केलं होतं. अधनमधनं लँडिंगचे आवाज रेकॉर्ड केलेले, अधनमधनं टेकऑफचे आवाज रेकॉर्ड केलेले, अधूनमधून ते एअर होस्टेस घोषणा करतात. तेच एअर होस्टेसच्या घोषणात एक वेगळी ती त्यांची स्टाईल असते. म्हणजे कसं तोंडात सागरगोटा तोंडात ठेवून बोलतात तसे ते बोलतात. आपल्याला काही कळत नाही अंदाजाने, ते समजत असतं. तर ते वातावरण निर्मिती तेवढी छान केली होती ना, त्यामुळे पडदा उघडला की हमखास लोकांच्या टाळ्या पडायच्या त्या विमानतळाच्या दृश्याला. कोणी सांगत नसे याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत म्हणून. हे जे सगळं होतं ना, आणि आपले तुम्हाला सांगतो दुसरे भालचंद्र पेंढारकर, त्यांच्या नाटकाचं सौंदर्य सरळ म्हणजे त्यांचा प्रत्येक नाटकाचा प्रत्येक प्रयोग ठीक 9 वाजता सुरू व्हायचा. 1 मिनिट कधी उशीर झालेला नाही. तर दिल्लीत त्यांचा प्रयोग दुरिताचे तिमिरे जावं यशवंतराव चव्हाणांनी मुद्दाम नेला होता दिल्लीत नेहरूंना दाखवायला माझ्या महाराष्ट्राच्या कलाकारांची काय कला आहे ती बघा म्हणून. आणि त्या प्रयोगाला पंडित नेहरू यायचे होते. नाटक सुरू व्हायच्या आधी 5 मिनिटं आले यशवंतराव आणि भालचंद्र पेंढारकरांना म्हणाले की नाटक उशिरा सुरू करायला लागेल, नेहरूंना वेळ होणार आहे. अतिशय विनम्रतापूर्वक भालचंद्र पेंढारकरांनी सांगितलं यशवंतरावांना, सर मला माफ करा, माझी पद्धत आहे माझ्या संस्थेची की माझं नाटक 9ला म्हणजे 9ला सुरू होईल, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. नेहरू आले की आम्ही त्या क्षणाला नाटक थांबवू, त्यांना स्टेजवर बोलवू, त्यांचा सत्कार करू, त्यांना भाषण करू दे, ते गेले की पुन्हा सुरू करू. पण हे कोण सांगू शकतो, एक नैतिकता त्यांना काय सरकारकडून देणं घेणं नव्हतं. ही सौंदर्य स्थळ आहे ना, 9 म्हणजे 9ला. आजकाल कुठचं नाटक सुरू होतं 8:30ला, कधीच नाही होत. 15-20 मिनिटं उशीर करतात ते. असं एक खूप सौंदर्य स्थळ होतं. तुम्ही सांगितलं असं ना की आपण लक्ष त्यात घातलं ना की मग जाणवत. अर्थात ही जरा वेगळी गोष्ट आहे, पण आमच्या चाळीसगावचे जे जगप्रसिद्ध केकी मूस चित्रकार, त्यांनी असं पंडित नेहरू याला आले होते, ते चाळीसगावला थांबले त्यांना भेटण्यासाठी म्हणून. तर त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही या इकडे भेटायला म्हणून रेल्वे स्टेशनवर. तर शेजारीच त्यांचा स्टुडिओ होता. तर ते म्हणाले की नाही नाही, ते तुम्ही भेटायला आलायत ना, तुम्ही माझ्याकडे या स्टेशन, म्हणजे गाडीतून उतरा आणि माझ्या घरी या, त्यांना भेटायला येऊ दे, मी नाही जाणार तिकडे. आणि ते आले होते तसे भेटायला. एनिवे, हा जरा विषयांतर झालं. नाही, छान. मला तुमचा पॅटर्न आजचा खूप आवडला, म्हणून मी सांगितलं की हा तुम्ही मला व्हिडिओ फाईल पाठवा, कारण एक वेगळा पॅटर्न आहे. मगाशी सुद्धा जे टीका टिप्पणी करत होते ना, खरंच छान वाटतं. हा पहिलाच असा अनुभव आहे माझा. नटसम्राट हे नाटक, याचा कधी उल्लेख आला नाही तर जरा राहून गेलं असं वाटते. गोवा हिंदू असोसिएशनची ती निर्मिती होती आणि सुरुवातीला अर्थात 35 प्रयोग त्याचे तोट्यात गेले आणि मग मात्र ते नाटक खूप जोरात चालायला लागलं. तर त्याच्यातला जो एक शेवटच्या अंकातल्या प्रवेशात एक सुंदर संवाद आहे, म्हणजे मुलगा मुलगी हे आपली नसतात वगैरे वगैरे. ते छान स्वगत जरा तुम्ही प्रेक्षकांना ऐकवा. कसं आहे, प्रत्येक नटाचं एक स्वप्न असतं की आयुष्यात कधीतरी एकदा गणपतराव बेलवलकरांची भूमिका आपल्याला करायला मिळाली पाहिजे. म्हणून राजा गोसावीने पण तो मोह आवडला नाही. राजा गोसावींनी 15-20 प्रयोग केले होते नटसम्राटचे. अर्थात ते चाललं नाही, कारण श्रीराम लागूंचं ते आवाजाचा भारदस्तपणा, दत्ता भटांचा, त्या तुलनेमध्ये त्यांचा आवाजाची एक वेगळी जातकुळी होती, विनोदी. त्यामुळे ते लोकांना आवडलं नाही, जी गोष्ट वेगळी. पण प्रत्येकाचं ते स्वप्न असतं. जसं आपण म्हणतो ना, काशीच जावे नित्य वदावे. एकदा किंवा ते काशी, आता ते काशीला कोणी जाऊ शकतो. आमच्या लहानपणी काशीच जावे म्हणजे म्हणत राहायचं, तोपर्यंत त्याचं आयुष्य संपतं, पण तो काय काशी यात्रेला जाऊ शकत नाही माणूस. तसं एकदा तरी नटसम्राटची भूमिका करायला मिळाली पाहिजे. तर त्या शेवटी नाटक सगळ्यांनी आपण बघितलेले, ते थोडे दिवस मुलाकडे राहतात, थोडे दिवस मुलीकडे राहतात, सगळं होतं नव्हतं ते देऊन टाकलेलं असतं. मग ते आश्रितासारखंच वागवतात मुलगा मुलगी. तिला ते मुलीकडे राहिलेले असताना मुलीच्या घरी पैसे हरवतात, तर त्यांना वाटतं काही चोरी झाली, म्हणून ते नोकरांच्यावर, चोरी झाली की पहिला आळ नोकरांच्यावरती असतं. ते नोकरांच्याकडून काही थांग पत्ता लागत नाही. मग ही मुलगी काय करते, नली, ती वडिलांच्या खोलीमध्ये येते आणि त्यांचं ट्रंक कपाट उघडून बघते. तर ती आई विचारते, नले काय बघतेस? ती म्हणते, नाही ग, माझा ब्लाऊज पीस हरवलाय, तो बघतो. ती म्हणते, तुझा ब्लाऊज पीस माझ्याकडे कुठे असेल?
काहीतरी थातूर मातूर बोलते आणि जाते, पण ह्यांना काही कळत नाही. पण नंतर जेव्हा ते पैसे मिळतात ना, घरातच असतात कुठे ते, आणि त्यावेळी मिळतात त्यावेळी ह्यांना कळतं की आपली पोरगी जी आली होती, ट्रंक उघडलं आणि ती कशासाठी होती, तिला संशय होता की आपल्या वडिलांनी तर घेतलं नाही म्हणून. मग ते कळल्यावर चिडतात ते नरसम्राट, ते इतके चिडतात. पण पत्नी शेवटी कावेरी ती शांत करते त्यांना. शेवटी आई होती, ती म्हणते जाऊ दे हो, पैसे हरवले म्हणून पोरगी बावरली होती, म्हणून तिला वाटलं म्हटल्यावर ती जे काय उसळतात, म्हणून तिला वाटलं आपला बाप चोर आहे, आपली आई चोर आहे, आणि ती दोघं म्हाताडी आहेत, लोळी पांगळी आहे, एखाद्या बेव्यवस्थित कुत्र्याप्रमाणे आपल्या आश्रयाला येऊन राहिली आहेत. असल्या गलिच्छ आरोपाचं शेण त्यांच्या तोंडात कोंबलं तरी ते आपलं काय वाकडं करणार आहेत. सरकार या दीड दमडीच्या कटपुतल्यांना न्यायासमोर बसून त्यांच्या समोर इन्साफ मागायचीच काय, पण निरपराध ठरायची देखील माझी इच्छा नाही. कार्टे मराठी रंगभूमीचा सार्वभौम राजा गणपतराव जोशांचा पट्ट शिष्य, खाडिलकर, गडकरी यांच्यासारख्या दैवतांनी ज्याच्या पाठीवर हात ठेवला, तो रंगभूमीचा कलावंत नटसम्राट. त्याची तू अशी विटंबना करतेस? तो तुझा बाप झाला म्हणून, त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून, म्हातारपणामुळे तो जरा जर्जर झालाय म्हणून. त्यावरती म्हणते मुलगी नली, आप्पा तुमच्या कोकराला क्षमा करा. पुन्हा ते उसळतात, खबरदार चांडाणी त्या शब्दाचा पुन्हा उच्चार करशील तर. होतं माझे कोकरू, पण आता कुठे. कोकरासारखी एक मुलगी होती, सशासारखा मुलगा होता, पण ते माझे कोणीही नव्हते. आभाळ पाठीवर घेणाऱ्या 8 हत्तींना विचारून पहा, ते देखील हेच सांगतील, कुणी कुणाचं नसतं. अंतराळात भटकणारा एखादा आत्मा आमच्या वासनेच्या जिन्यावरून पृथ्वीच्या मातीत उतरतो आणि आम्हाला वाटतं आम्ही बाप झालो, आम्ही आई झालो. सगळं खोट. आम्ही फक्त जिने असतो, फक्त जिने. छान, खूपच छान. लेखक शन्ना नवरे यांनी सूर राहुदे हे नाटक लिहिलं होतं, आणि त्यांचं हे होतं की म्हणजे आपले नंदकुमार रावते त्यांच्या सगळ्या नाटकांचे दिग्दर्शक असायचे. आणि त्या काळी सतीश दुभाषी, आशू, सतीश रणदिवे आणि त्या छोट्या मुलाच्या याच्यामध्ये सुमित राघवन होता. सगळे छान असं ते नाटक होतं. विशेषतः मला तर असं म्हणजे मी असा मुंबईला प्रॅक्टिस करत होतो, ते सोडून लहान गावात येऊन चाळीसगावला आलो. तर त्यासाठी अर्थात ही आत्ताची गोष्ट, ती त्या काळी ऍडमिशन व्हायची होती जेव्हा हे नाटक मी बघितलं. पण एनिवे, तर त्यामुळे त्या नाटकाबद्दल मला प्रचंड अटॅचमेंट होती, हे होतं. आणि नंतर अर्थातच संजय मोने, शुभांगी गोखले, सुनील बर्वे यांच्या संचामध्ये ते नाटक झालं. तर तुम्ही अर्थातच दोन्ही माझा छंद आहे तो, संच बदलला की परत बघायचं. हो ना. तर तुम्हाला काय दोघांच्या म्हणजे सतीश दुभाषी आणि संजय मोने या दोघांच्या मध्ये काय फरक जाणवला किंवा काय वेगळे पण वाटलं? प्रामाणिकपणे सांगतो, काहीही फरक जाणवला नाही, कारण दोघे तेवढ्याच ताकदीचे नव्हते. फक्त थोडा फरक असा, त्यावेळी लता अरुण काम करायच्या. तुम्ही जे आशू म्हटलं त्यानंतर काही काळ लता अरुण ते काम करत असत त्यांच्या पत्नीचं, आणि इकडे शुभांगी गोखले करतात. लता अरुणचं कसं होतं, त्यांचा जो एक नटखटपणा थोडा होता ना, त्या भूमिकेचा जो दाखवला एक छचोरपणा, तो त्यात छान व्यक्त करत असतात. त्यामुळे शुभांगी गोखले म्हणजे ताईमाईंच्या असं ते वाटतं. त्यामुळे ती भूमिका त्यांना बरोबर शोभत असेल. बरोबर. पण किती ताकद आहे त्याची. तुम्ही म्हणतास की तो त्याला खेड्यातल्या जीवनाची आवड डॉक्टरला, आणि हिला शहर जीवनाची आवड. ती नेहमी गुणगुण लावते की आपण शहरात जाऊया, तो काय ऐकत नाही. एकदा योगायोगाने तिचा पूर्वीचा कॉलेजमधला मित्र, थोडासा प्रियकर थोडासा मित्र असं ते असतं, तर तो त्या गावात येतो. ती संधी साधून ती म्हणते की मला इकडे कंटाळा आलाय, हे काय तयार नाही, मी तुझ्याबरोबर येते. तोही खुश होतो आणि मग सांगते नवऱ्याला, किंवा न सांगता पडून जात नाही, नवऱ्याला सांगूनच जाते मी जाते. तो बिचारा सांगत असतो, हे जाणं तुला सुखाचं होणार नाही अरुंधती,
पण ती ऐकत नाही, म्हणते नाही मला कंटाळा येते आणि ती जाते. आणि अपेक्षेप्रमाणे तो जुना प्रियकर तो काही कौतुकाने घेऊन जात नसतो, त्याला सूड घ्यायचा असतो की माझ्याशी लग्न करायचं सोडून हा डॉक्टर एस्टॅब्लिश आहे त्याच्याशी केलंच ना, त्यामुळे तो सूड घ्यायसाठी तिला घेऊन जातो आणि 2-3 वर्ष खूप तिला मारहाण करतो, तिला वाईट मार्गाला लावायचा प्रयत्न करतो. ते सगळं असह्य झाल्यावर ती निघून येते परत, कारण तिला माहिती असतं की माझा नवरा डॉक्टर अतिशय सज्जन आहे, प्रामाणिक आहे, क्षमाशील आहे, तो मला माफ करेल माझा गुन्हा आणि मला ठेवून घेईल, पुन्हा नांदवेल, म्हणून ती येते. पण शेवटी डॉक्टर झाला, सगळं तरी शेवटी माणूस आहे, अहम थोडासा असतोच. तेव्हा तो सांगतो की अरुंधती, ते आल्यावरती म्हणते तुम्हाला आश्चर्य नाही वाटलं मी आल्याचं? तो म्हणतो नाही अरुंधती, अरुंधती अविचारी गोष्टींची पावलं जरी पुढच्या दिशेने पडत असतील तरी त्यांच्या परतीच्या कोणा मागच्या दिशेच्याच असतात. तू येशील की मला खात्री होती, फक्त इतक्या लवकर येशील असं वाटलं नव्हतं. तेव्हा ती सांगते अहो मी बाहेर पडले आणि मला कळलं हो मी किती मूर्ख आहे ते. त्यांच्यावर ते शन्नांचा संवाद आहे. ती म्हणते बाहेर पडल्यावर मला कळलं की मी किती मूर्ख आहे. त्याच्यावर तो म्हणतो अरुंधती, अरुंधती कडक उन्हात उभं राहायचे नुसते कल्पना करणं आणि प्रत्यक्षात कडक उन्हात उभं राहणं याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. मी तुला आधीच सांगितलं होतं. ती म्हणते आता मला कळलंय, मी आता तुमच्या आज्ञेत राहीन, तुम्ही सांगाल तसं करीन. अरुंधती तुम्हाला वचन दिले, सांगेल तसं करीन. म्हणते हो वचन देते. अरुंधती पालीस तशी परत निघून जा. तिला धक्का बसतो, कल्पना नव्हती हा परत जा म्हणून सांगेल असं. मग ती म्हणते मी कुठे जाऊ, कुठे जा, जगाच्या नकाशावर माझं घर म्हणजे एक सूक्ष्म ठिपका आहे, त्या ठिपक्यावर कशाला अवलंबून राहायचं. ती म्हणते हा सूड आहे हो, ही शिक्षा आहे. त्याच्यावर जो त्याचा उत्तर आहे ना, ती म्हणते हा सूड आहे, मला घराबाहेर जायला सांगता, सूड आहे, शिक्षा आहे. त्याच्यावर तो म्हणतो अरुंधती, अरुंधती माणसाने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा द्यायचा अधिकार फक्त त्याचा आहे. पण आजकाल गुन्हेच एवढे वाढलेत की सगळीकडे लक्ष द्यायला त्याला वेळ नाही, आणि म्हणून मग माणसांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा माणूसच माणसाला देत राहतो. अधिकार नसताना दिलेल्या अशा शिक्षेबद्दल शिक्षा देणाऱ्याला देखील एक शिक्षा भोगावी लागते, देहांत मनस्तापाची शिक्षा. अरुंधती ती शिक्षा मी आनंदाने भोगणार आहे. काय पत्त्यावर पत्ते टाकल्यासारखे संवाद. अधिकार नसताना दिलेल्या शिक्षेबद्दल ती शिक्षा देणाऱ्याला देखील एक शिक्षा भोगायला लागते, देहांत मनस्तापाची शिक्षा. नवरे संधान नवरे. म्हणून अनेक वेळा काय होतं, कादंबरीकार वेगळा असतो, नाटककार वेगळा असतो. ते कौशल्य संवाद लेखन म्हणून ते महानंदामध्ये जयवंत दळवीने लिहिलं, पण सूर्यराव गुंतता हृदयमध्ये त्यांनी छंदाने संवाद लिहिले असं. तुम्ही ताईमाईचा उल्लेख केला. एक ताईमाई त्या सूर्यराहुदेमध्ये पण काम करायच्या, आशा काळे काम करायच्या त्या मुख्या मुलीचं. लक्षात आहे? हो मी बघितलं वेगळी होती कोणतं, पुष्पा, मी बघितली पुष्पा भोसले होती. मी सुरुवातीला पुष्पा भोसले, नंतर आशा काळे करायच्या. ताईमाई म्हटलं म्हणून मला हे आठवलं. आणि दुसरी गोष्ट आता शन्ना म्हटलं तर तुम्ही एवढं सगळ्या प्रेक्षकांना मोहिनी घालणारं मल्टीस्टारर नाटकाचा काही उल्लेख करणार आहात की नाही? गुंतताचाच. गुंतता हृदय आहे. त्यात आपले काशीनाथ घाणेकरही होते, पद्मा चव्हाणही होत्या. स्क्रिप्ट मोठं असतं, फक्त ते 80 मिनिटात वाचण्यासाठी केव्हा आहे तेव्हा आहे. तुम्ही उल्लेख केला निश्चितपणे सांगेल. मला त्याच्यात एक आवडलं, गप्पा चालू आहेत हो हो मग काय हरकत नाही. आणि आपले 40 गावचे प्रेक्षक पण गर्दी आहेत. शेवटी कसं असतं, माणसं किती मी कधीच विचारत नाही की शेवटी कसं जे ऐकायला आलेले असतात. मी मॅक्झिमम माझं मोठं भाषण केलं ना ते नाशिकला केलं होतं 2007 साली. त्याला 1430 ऑडियन्स होते, 1430. आणि सगळ्यात लहान केलं ते मुंबईत गोरेगावला केलं होतं. तिथे फक्त 5 लोक होती, कारण पाऊस पडत होता, ढोपरवर पाणी साचलं होतं. मला कमिटमेंट मला जायलाच पाहिजे होतं, मी गेलो त्या पाण्यातून तसं, पण बाकी कोण एवढं येणार असो. तर त्याच्यामध्ये गुंतता हृदयमध्ये सुरुवातीला काशीनाथ घाणेकर काम करायचे आणि नंतर मग आता युट्यूब मध्ये कुणाल लिमये आहे त्याच्यामध्ये. पुन्हा तो फरक आहे, काशीनाथ घाणेकरांचं जे एक स्टार त्यांचं असतं ना. पण त्याच्यामध्ये मला आवडलं सगळ्यात शेवटी बघा ते पुन्हा भेटतात आणि मग ते मुलीला आणि तिला घेऊन जायचं म्हणतात. म्हणत्या काळामध्ये ती सगळी तिथेच राहिल्यामुळे सगळे गाव हे करणार ते झालं. तर ते म्हणते की नाही मी मुलीला ठेवली आहे, तिला तुम्ही घेऊन जा, शिकवा, तिचं लग्न करा. म्हणजे जी परंपरा आहे की भाविणीची मुलगी भाविण, परत तिची मुलगी भाविण, ती कुठेतरी तुटू देत आणि माझ्या मुलीचं लग्न होऊ देत. आणि मग तो म्हणतो नाही जे झालं ते झालं, मी तुम्हाला दोघींनाही घेऊन जातो, उरलेलं आयुष्य पण सुखात काढूया. पण ती नाही म्हणते माझ्या या पूर्वायुष्याचा माझ्या मुलीच्या याच्यावर परिणाम होता नाही, तिला तुम्ही घेऊन जा.
मग तो नाईलाजाने येत नाही म्हटल्यावर काय करणार, मग तो मुलीला घेऊन जातो. तर ती जाताना सगळी बॅग बी भरून ठेवलेलीच असते मुलीची, कारण तिला खात्री असते की हा माणूस आपली मुलगी म्हटल्यावर ती घेऊन जाईल म्हणून. तर ती अंगणामधनं बाहेर जाताना ती सांगते बाबांची काळजी घे. म्हणजे किती टचिंग संवाद आहे तो. ती म्हणते बाबांची काळजी घे आणि कधी जमलं तर त्यांना खरवस करून घाल, खरवस खूप आवडतो त्यांना. कारण पूर्वी ती भेटलेली असतात लग्नाआधी, त्यावेळी बोलताना विषय की खरवस आवडतो म्हणून. म्हणजे इतकी वर्ष जाऊन सुद्धा तिने ते लक्षात, म्हणजे सच्चा प्रेम काय असतं ना, त्यांना खरवस खूप आवडतो. म्हणजे एवढं तिने लक्षात ठेवलेलं असतं, एवढं उत्कट प्रेम. आणि ते म्हटल्यावरती जस मान मागे करून काशीनाथ घाणेकर जो लुक देतात ना, म्हणजे काय माझ्यावर वेळ आली त्यांनी केलंय म्हणून तो लुक. आणि शेवटी ती सांगते की आपल्या आयुष्याचा परिणाम तुझ्यावर होऊ नये म्हणून मुलीला सांगते, कोणी विचारलं आई काय करते तर सांग आई लहानपणातच मेली. आणि त्या पदर्द तोंडमध्ये तिला असं हुंका येतो. आता बघा, आई जिवंत आहे पण असं सांग की आई लहानपणात मेली, म्हणजे पुढचे प्रश्न येऊ नयेत की तुझं माझ्याबद्दल कोणी काही विचारू नये म्हणून. आणि त्यावेळी सुद्धा ना ते काशीनाथ घाणेकर जो काय लूक देतात ना, म्हणजे ही फक्त अशा काळे म्हणते फक्त की कोणी विचारलं तर सांग आई लहानपणातच गेली. आणि तिला पण ते असंही होतं. ते घाणेकरांचं प्रतिक्रिया जी आहे ना, ते जोरदार म्हणून ते नाटक उठतं. ते एकाने हे करून काय होत नाही तसं. सर या नाटकाचं आणखी मला एक वैशिष्ट्य असं वाटलं अर्थात मी की ते फ्लॅशबॅकनी नाटक होतं. फ्लॅशबॅक नाही होतं, अगदी बरोबर. आणि त्यावेळेला त्या नेपथ्यकाराची पण अशी गंमत आहे की ते तोच सीन असताना 20 वर्षानंतर ते किती कोकणातली हिरवाई त्याच्यात दाखवतात आणि 20 वर्षानंतर जे थोडं फार कमी झालेलं असतं ते पण दाखवतात. हे पण त्या नाटकात मला फार प्रकर्षानं जाणवलं त्यावेळेला जेव्हा बघितलं तेव्हा. त्याच्यासुद्धा फ्लॅशबॅक म्हणतो ना, ते तो येतो त्यावेळी म्हातारा झाला, पुन्हा उतारवयात तो आलेला दाखवलाय. आणि मग ती मुलगी असते त्यांची झालेली, तिला माहितीच नसतं ती आपली मुलगी आहे म्हणून, आपली मुलगी आहे म्हणून, दमयंती म्हणून. तर तो सहज तिला विचारतो राहतेस कुठे गो, देवळात. आणि महानंदा म्हणल्यानंतर हे सुरू व्हायची श्रेय नामावली सुरू व्हायची. पण ते जे पूर्वावस्था ती सांगते म्हणणार, काय करते देवळात राहते, नाव काय तुझं, दमयंती, आईचं नाव काय, महानंदा. तर त्यावेळी ना महानंदा म्हणतात काशीनाथ जोराचे ओरडत जातात महानंदा, आणि काळोख होतो. आणि मग ते दृश्य बदलून पूर्वीचं सुरू होतं, ते महानंदा या कादंबरीवर आधारित असं ते सुरू व्हायचं. आणि मग तेवढ्यामध्ये म्हणजे किती बघा, हे तुम्ही म्हणता श्रेयनामावली होता होता मागे सीन बदला, दृश्य ते बदलत असं नेपथ्य. आणि मग तो तरुण असताना दाखवलाय, मामांच्या घरी येतो वगैरे, ब्युटिफुल सगळं केलंय. आता कसं होतं, हे कुणाल लिमयांच्या वेळी ते असं ओरडत नाही, कारण कुणाल लिमयांची ती स्टाईल नाही. मी ज्यावेळी म्हणते की तुझं नाव काय, महानंदा, आईच दमयंती, आईचं नाव काय, महानंदा, विस्मय, तीच तर नसेल. पण आपल्याला कसं ते लाऊड आवडतं, खरं लाऊड तसंच लाऊड म्हणता यायचं नाही, लाऊड म्हणता येत नाही, ती त्यांची शैली आहे. पण कसं आहे, ते चांगलं वाटतं, ह्याच्यामध्ये वाद नाही. आणि तसंच त्या मालतीबाई पेंढारकरांना जेव्हा ती मागचं आठवतं काय ऍक्टिंग आहे, तो त्यांना तो अटॅक सारखा येतो त्यावेळेला, खरंच वाटतं जबरदस्त होतं. जबरदस्त काही नंतर पाहिलं नाही, म्हणजे असं नाही. नंतर ही करते, नाव आहे ती पण चांगलं करते तसं, कारण ते एकदा बघितलेलं असतं नाटक ना, ते एवढं ताकदवान असतं, त्याची कॉपी केली तरी ते चांगलं वाटतं. पण ती शेवटी म्हणते ना की तो मंदा देसाई करायचे, मंदा देसाई, अगदी बरोबर. पण ती शेवटी ती मामी सांगते ना की त्याला 4 मुलं झाली माझी कुस, आणि ती पातेली उपडी करते, बरोबर आहे, म्हणजे माझी कुस तशीच राहिली नाही. ते सीन आहे, पातेल उपड्या करायचं जे आहे ना, ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणून म्हणतात त्या पातेलीच पाहत असते तेव्हाच तिला आठवतं, पती त्यांनी दिलेली असते, जो जुना तिला आवडलेला असतो. सुंदर गुंपलंय, खूप छान गुंपलंय. तर काय हे सगळ्या गप्पांना तुम्ही बघितल्यात म्हणून रंगतात, बरोबर. आम्ही जे म्हटलं ना, पुनःप्रत्ययाचा आनंद भरपूर, आणि हे खूप छान आहे. तुम्ही दिलात प्रश्न, तुम्ही टिप्पणी करताय ना, ती खूप आवडली मला. जरूर तुम्ही पाठवा. म्हणजे हा पहिलाच माझा असा अनुभव आहे की मला असं वाटलं होतं की मी कसं काय होईल, मी डोळ्यासमोर चित्र उभं राहील ना, पण आता ते उभं राहिलं. हा जर हॉलमध्ये असताना तर आणखी मजा आली असते. तुमच्या आपल्या महेश सोनवणेंनी लिहिलंय, ठाकूर सरांच्या संपूर्ण संवादातून त्यांचे कलासक्त मन लक्षात येते. रंगभूमीवरील मैलाचा दगड ठरलेली नाटकं त्यांनी फार अभिरुचीपूर्ण नजरेनं पाहिलेली आहेत.
अवलोकन केलेली आहेत हे जाणवते. नाटकातील सौंदर्य स्थळे ही मुख्यत्वे त्यातील संवाद असतात. जे सादर करताना ते भूमिका करणाऱ्या नटाच्या अभिनयातल्या सौंदर्याची प्रचिती येते ते ठाकूर सरांनी छान विशद केले. त्यांची अभिनयाची सुप्त अभिलाषा सुद्धा दिसून आली. वयाचा अडसर नसता तर त्यांनी या सर्व भूमिका लीलया साकारल्या असत्या यात शंका नाही. ठाकूर सरांनी काही गुणी कलाकारांना घेऊन सोबत घेऊन या सर्व अजरामर प्रवेशाचा त्यांच्या निवेदनासह एक 3 तासाचा प्रयोग नक्कीच रंगभूमीवर आणावा असं मला वाटतं. त्या हे छान आहे. अजरामर नाटकांचं स्मरणरंजन खूप छान झालं. पहा, इतकी सुरेख प्रतिक्रिया. एवढं प्रतिक्रिया, एवढी प्रदीर्घ आणि अभ्यास पूर्ण करत म्हणजे माझं सार्थक आता झालं माझ्या कार्यक्रमाचं तुमच्याकडे आणखी आल्याचं. एक आठवण देतो. आठवण हा. तुम्ही सौंदर्य स्थळ त्याला म्हणायचं की नाही ही गोष्ट अलग आहे, पण पणशीकरांनीच त्यांच्या चरित्रात लिहून ठेवलंय की अश्रूंची झाली फुलेचा तुम्ही बऱ्याच वेळा उल्लेख केला म्हणून मला आठवलं की त्याचे नाट्य वाचन करण्यासाठी कानेटकरांनी त्यांना बोलावलं होतं आणि 2 अंक वाचून झाले. साहेब सगळ्यांना ते नाटक आवडलं. कॅमेरा चालू केला तर बरं होईल ना. जरा मी तर 2 अंक वाचून झाले आणि सगळ्या लोकांना ते नाटक आवडलं आणि हे बसवायचंय नक्की झालं. पण आता लिहा पटकन 3रा अंक म्हणजे आम्ही तालमींना सुरुवात करू असं पणशीकरांनी कानेटकरांना वचन दिलं. त्यावेळेला कानेटकरांनी आज जाऊन अंजलीचा काही वर्षांपूर्वीचा अंक घेऊन आले आणि त्याच्यातला तो एकांक होता तो त्या नाटकाचा 3रा अंक होता. त्याच पात्रांसह पूर्वी लिहिलेला होता तो. म्हणजे किती वर्ष त्यांच्या डोक्यामध्ये ते स्क्रिप्ट आणि ते होतं आणि ते तसंच्या तसं त्याला अटॅच केलं असं पणशीकरांनीच लिहिलेलं आहे त्यांच्या आत्मचरित्रामध्ये. म्हणजे नेपथ्याचं तुम्ही सौंदर्य स्थळ सांगितली, अभिनयाची, दिग्दर्शनाची, तर एक लेखनाचे आपलं असं मला वाटलं एवढंच. कसं आहे ते जे कॉम्बिनेशन होतं ना, प्रभाकर पणशीकर, काशीनाथ घाणेकर, पुरुषोत्तम दारव्हेकर, चित्रंजन कोळवटकर, ते ठरलेले ते संचामध्ये छान होतं. जसं ते मला काय सांगायचं मध्ये बघा ते निवृत्त न्यायाधीश दाखवले प्रभाकर पणशीकर आणि त्यांची सून असते ती अनाथाश्रमात वाढलेली असते, पण ते अनाथाश्रमाचे संचालक असतात बाप्पाजी, ते यांचे मित्र असतात. तर ते सांगून सोडून की अनाथ मुलगी आमच्याकडे वाढली, ते चांगल्या मनाची असतात, सून म्हणून करून घेतात. पण ती सून कायम अस्वस्थ असते त्यांच्या लक्षात येतं न्यायाधीशांच्या म्हणजे प्रभाकर पणशीकरांच्या. तर ते नेहमी त्याला विचारतात, सूनबाई तुला काम जास्त पडतं का, आपण नोकर ठेवूया आणखी. ती म्हणते नाही नाही, मग तू अशी का दिसतेस, तू आनंदी का वाटत नाही. ती म्हणते नाही ठीक आहे म्हणून. तर एक दिवशी ते बोलता बोलता तिला इतके प्रश्न विचारून काढून घेतात, तेव्हा कळतं. ती म्हणते की मी आश्रमात असताना 14 वर्षाची असताना तिच्यावर बलात्कार झाला होता आणि त्या धक्क्यातनं ती कधीच सावरलेली नसते. तर मग ते लक्षात कळल्यावरती ते विचारतात कोण होता. ती म्हणते मी नाव सांगणार नाही, तुम्ही विश्वास ठेवणार नाही. तर तो कोण, जो आश्रम संचालक बाप्पाजी, जो यांच्याकडे येणं जाणं असतं, माणूस गाजराजी वागवतात. तर त्या आश्रम संचालक 60 वर्षाचा म्हातारा, त्यांनी बलात्कार केलेला असतो तिच्यावरती, कोण विश्वास ठेवेल. हे ज्यावेळी त्यांना कळतं त्यावेळी, आणि योगाने ते बाप्पाजी त्याच वेळी आलेले असतात त्यांच्या घरामध्ये, बाहेर फिरायला गेलेले असतात आणि यांचं बोलणं चालू असताना ते आल्यावरती एवढी निर्भत्सना करतात त्यांची, बापाजींची. आणि ते जे संवाद आहेत ना प्रभाकर पणशीकरांचे, ते असं ना चाकूनी पेन्सिलीला टोक काढत असतात आणि तेव्हा ती सांगत असते, ते ऐकत असतात आणि ते असं ना खुबींनी प्रश्न विचारत असतात आणि तिच्याकडे काढून घेतात की ह्यावेळी काय झालं, त्या काळी काय झालं. आणि मग ते कळल्यावरती तो येतो, बाप्पाजी येतात त्यावेळी इतके त्याच्यावरती बरसतात. त्यावेळी जो संवाद आहे ना पणशीकरांचा, ते म्हणतात बाप्पाजी मला केवढा आदर होता तुमच्याबद्दल, तुमच्या कार्याबद्दल, तुमच्या ब्रह्मचर्याबद्दल. सगळ्याच शेण झालं. ब्रह्मचर्य पेलवत नाही म्हणून तुम्ही विवाह केला असता तरी देखील तुम्ही 4 चौघांसारखेच आहात एवढी तुम्ही खंत बाळगली असती. प्रसंगी नायकिणीची मानी चढला असतात तरी तुम्ही देखील एक स्खलनशील पुरुष आहात एवढीच खंत मी बाळगली असती. पोटच्या पोरीसारखी जिला अंगा खांद्यावर खेळवली, त्या 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार. बाप्पाजी तुम्हाला नर पशु म्हणायची मला लाज वाटते, पशु बलात्कार करीत नाहीत. वाक्यामध्ये, नाटकामध्ये पिन ड्रॉप झालेत आणि काय तो आवाज, तुम्हाला नरपशु म्हणायची लाज वाटते, पशु बलात्कार करीत नाहीत. खरंच पशु बलात्कार नाही करत, हा काय नरपशु म्हणायचं याला. मग असं ते, आणि मग ते घालून वगैरे देतात, तो गोष्ट वेगळी. पण ते होतं ना, काळच तो वेगळा होता. गारुड 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 गारुड. वा, म्हणजे मला इतकं छान वाटतंय. आजची ही सभा
अर्थात युट्यूबवर गेल्यानंतर अनेक लोक बघतील, हे करतील आणि त्याचा आनंद घेतील, यात प्रश्न नाही. पण आहेत त्या प्रेक्षकांना अक्षरशः रंगवून टाकलं, त्या काळात नेलं आणि छान, म्हणजे खूपच मस्त, मजा आली. आणि डोंबिवलीला कार्यक्रम केला होता परवा, गेला 22 तारखेला. तर एक ग्रस्त पत्रकारच होते, तर ठाकूर लाईन चुकली हो, म्हणजे शेअर बाजारात जायला नको होतं, नाटकात जायला पाहिजे होतं. गाजलेल्या नाटकांचं स्मरण रंजन अजून पुढचे 2-3 तास जरी चालू राहिलं तरी त्याच्यातून रंजकताच एवढी त्याच्यामध्ये आहे सगळ्या त्या नाटकांमध्ये. आणि तुमचं बोलणं पण ओघवत आहे, त्यामुळे आम्ही सगळे दंग होऊन गेलो सगळे. ते काय झालं, 52 वर्ष मी फक्त शेअर बाजार आर्थिक स्थिती बोलत असल्यामुळे ना, हे कार्यक्रम सुरू केले तेव्हा मला तुला प्रामाणिकपणे सांगतो, खूप मला कष्ट पडले लोकांसमोर यायला, कारण कोणी कार्यक्रम ठेवतच नसत. कारण शिक्का बसला होता की 1795 व्याख्यानं केल्यामुळे ठाकूर म्हणजे शेअर बाजार, तो काय बोलणार ह्याच्यावर, म्हणजे कोणी हो म्हणत असत करू, पण खरं कोणी करत नसते. पण एकदा बघितलं, तुमच्या पुण्याला सुद्धा अनेक संस्था आहेत, अखिल भारतीय महिला परिषद वगैरे, स्त्री, एकदा तो बघितल्यावर म्हणतात, मग दुसऱ्या संस्थेला सांगतात, तो तिसऱ्याला सांगतो, तो त्या संघाला सांगतो. पण सुरुवातीला 6 महिने खूप त्रास पडला, कोणाला विश्वास हा कार्यक्रम नाही. पण तुम्ही खरोखर ही जी सौंदर्य स्थळ म्हणजे त्यातले जे लँडमार्क डायलॉग्स वगैरे आहेत ना या नाटकातले, हा एक अभिनव प्रयोग होऊ शकतो. कारण पूर्वी संगीत नाटकातले कशी एक प्रवेश सादर करायचा एक ट्रेंड होता, त्याच्यामध्ये बरेचशा दिग्गज कलाकार पण त्याच्यामध्ये येऊन त्या एक प्रवेश सादर करायचे. तसे रंगगंधामध्ये पण भरपूर कलाकार आहेत, अशोक कळावकरांसारखे, डॉक्टरांसारखे, यांना घेऊन तुम्ही सुरू करा एक कार्यक्रम छान, एक प्रयोग म्हणून त्याला चांगलं स्वागत होईल त्याचं. तसं ते करता येईल. आणि हे म्हणजे आताच्या ही नाटकं आज आम्हाला बसवायला जरा सोपी वाटतील, ही गोष्ट नक्की. अगदी बरोबर. कारण त्याचं तेवढं भिनलेलं आहे अंगामध्ये. मला असं वाटतं, आता कोणी मला सांगितलं, आता कसं आहे, नंतर ते गारंबीचा बापू नाटक मध्ये आलं होतं, ते आटपलं होतं, कारण ना ती तुलनाच होऊ शकत नाही. पण मला असं वाटतं, त्यांनी मला जर बोलवलं असतं ना, तर मी ते जसं बघितलं तसं त्यांना सांगितलं याचं करा म्हणून. त्यांनी खूपच वेगळा अभिनय केले होते प्रत्येकाने, ते बैठलंच नव्हतं. ते म्हणतात मी फुकट म्हटलं सांगितलं असतं की असं करा, तो असं म्हणतो, असा संवाद बोला म्हणून. आणि मुळात काय होतं, 3 अंकी नाटकाचं 2 अंक केलं ना की तिथे त्याचा तुतडा झाला, किती गोष्टी कापायला लागतात. 3 अंकीचं 2 अंक ते तडजोड आहे. पणशीकरांचं नटसम्राट बघितलं का तुम्ही? पणशीकरांचं नटसम्राट बघितलं? नाही. मी दत्ता भटाचं बघितला, राजा गोसावीचं बघितलं आणि लागूनचा बघितला, पणशीकरांचं नाही पाहिला. चला, आपण आता शेवट करताना मला वाटतं एखादं छान गाणं तुम्ही ऐकवा. मग अशी यशवंत देवांचं गाणं तुम्ही ऐकवलं, तसं एखादं काय मला गाण्याची सांगता म्हणून. गाण्याचा माझा क्लास वगैरे सकाळी झाला नाही. हा सर बोलतायत काहीतरी, वडाळकर सर बोलतायत. आपला माईक बंद आहे सर, श्याम वडाळकर सर माईक. हा बरं सर, सॉरी करंबळकर साहेब, मी मधूनच डिस्टर्ब करतोय. नाही, बोला. ठाकूर सर, मला विचारत होतं, तुम्ही एक तो ह्याचा प्रसंग सांगितला, ती खुर्ची सासऱ्याची, ते नाटक कल्पवृक्ष करण्यासाठी का? नाही, दिवा जळू दे सारी रात, मधुसूदन कालेलकर. हो, पण हेच नाटक बहुतेक त्याचा एक पुढचा भाग असा काहीतरी कल्पवृक्ष करण्यासाठी आयदर पहिला भाग आहे किंवा दुसरा भाग आहे. ते गुप्ते काका त्याच भूमिका आहेत सगळ्या. ते मी नाही, कल्पवृक्ष करण्यासाठी हे नाटक होतं पण पाहिलं, पण ते याचा भाग आहे का हे मला माहिती नाही. बहुतेक तेच आहे, कारण की ते कल्पवृक्ष करण्यासाठी मध्ये गुप्ते काका आहे आणि ती सून असते, तर ते गुप्ते काका त्याचे मित्र असतात, त्या सुनेच्या सासऱ्याचे. तर ती भूमिका गुप्ते काकांची कल्पवृक्ष करण्यासाठी मला तुम्ही आठवण करून दिली ठाकूर सर. मी 1977 साली जेव्हा मी 25 वर्षाचा होतो, तेव्हा ती भूमिका मी केली होती मुंबईत स्पर्धेला. आणि त्याला मला सांगायला आनंद होतोय की आवाजासाठी एक खास लोकसत्तेमध्ये आलं होतं की या कलाकाराचा आवाज चांगला आहे, एवढंच आलं होतं, दुसरं काही नव्हतं आलं. आजही तुमचा आवाज तसाच आहे. थँक्यू. व्हेरी गुड. खरंच सांगतो. थँक्यू. आणखी एक आठवण, ते प्रत्यक्ष रंगमंचावरून धडाडत जाणारी रेल्वे, फुलाला सुगंध मातीचा. फुलाला सुगंध माती, म्हणजे नेपथ्याचं सौंदर्य स्थळ म्हणून मला वाटतं त्याचा एक उल्लेख होईल. आणि कसं आणि नेपथ्यावरनं मला नाव आठवत नाही ठाकूर सर, तुम्हाला कदाचित आठवेल,
त्याच्यात तो पुराचा सीन दाखवला होता जिलेटिन पेपर्सनी. नाही हा, तो पुराचा इतका सुंदर सीन होता. आम्ही बोर्डात ते नाटक बघितलं. असं वाटतं की पाणी आपल्या अंगावर येईल आता खाली. विषवृक्षाची छाया. येस, पाणी आपल्या अंगावर येतंय की काय. पुराचा सीन खास पुराचा सीन खूप सुंदर सीन होता. आणि त्यानंतर ते पूर ओसरल्यानंतरचा जो सीन होता तो इतका सुंदर दाखवला होता की खरंच जसं पूर ओसरल्यानंतर भिंती खराब होतात. इतिहास संशोधकाचं घर असतं. हा, आणि त्याच्या ते पोथ्या वगैरे सुद्धा त्याच्यात वाहताना दाखवलेल्या होत्या. बहुतेक तेच नाटक होतं विषवृक्षाची छाया. थँक्यू अणावतकर साहेब. ओके. काय आपल्या गप्पा असतात त्या तर बाहेर पडतात एवढंच. सोबत साप्ताहिकामध्ये माधव मनोहर परीक्षण लिहत असत. किती 2-2 पानी प्रदर्शन असे. मला त्यावेळी आठवतं, मी शिवाजी मंदिरला मी जात असे त्यावेळी सगळे नाट्य संपदा, मोहन तोंडवळकर सगळ्यांची ऑफिस होती. तर नाटकात निर्माते दिग्दर्शक वाट बघत असत की हे कधी आपल्या नाटकाचं परीक्षण लिहितात. आणि ते सडेतोड लिहत असत. ते काय फुकट पास तिकीट काढून जात असत. त्यामुळे मी कोणाचा मिंदा नाही. पण इतकं प्रदीर्घ 2-2 पानी लिहत असत ना, त्यातनं खूप शिकायला मिळायचं त्या सगळ्या पार्टीला. त्यामुळे लोक वाट बघत असतात नाटकवाले की आपलं परीक्षण एक लिहितात. त्याच्यामध्ये तुम्ही फुलाला सुगंध मातीचा त्या रंगमंचाच्या आघाडीचा उल्लेख केलात ना, त्याचं परीक्षण मला अजूनही आठवतं सोबत मध्ये लिहिलेलं. तेव्हा माधव मनोहरने लिहिलं होतं की एका नाट्य नेहमी आणि मुळापासून सगळं चिरफाड करत असत की ते 40% नाटकाचं मूळ कुठेतरी कथानक इंग्रजी ह्याच्यात असतं. ते बरोबर सांगत ह्या पुस्तकामध्ये आहे. त्याच्यात एकदा त्याने उशिरा लिहिलं होतं माधव मनोहरांनी की असं एक नाटक होतं, मला त्याचा काय संदर्भ मिळेल ना कुठे ते, पण कळत होतं ह्याचं मूळ दुसरं आहे कुठेतरी. तर म्हणे मी शेवटी चान्स घेतला, निर्मात्याला बोलवलं, लेखकाला बोलवून सांगितलं, काय हो हे तुम्ही सांगताय नाटक ओरिजिनल तुम्ही लिहिलंय? त्यावर तो नाही थोडीशी तुझी कल्पना आहे ना, मी त्या ह्याच्यात न घेतली. म्हणजे मला माहिती नव्हतं, पण अशा तऱ्हेने विचारल्यावरती तो म्हणाला नाही थोडी घेतली. हे त्यांनी स्वतः माधव मनोहरांनी सांगितलं होतं. आणि त्या फुलाला सुगंध मातीचा बद्दल माधव मनोहरांनी परीक्षण लिहिलं होतं. त्याच्यात म्हणाले की ही चूक दिग्दर्शकाची आहे की त्यांनी लेखक शरद घाग म्हणून होते, ऍडव्होकेट होते, त्यांनी ते नाटक लिहिलं होतं चांगलं. पण नंतर कसं सुरुवातीला त्या नंतरच्या नाटकामध्ये अविनाश मसुरेकर, कानन कौशल वगैरे ते आले. पहिल्या काही प्रयोगामध्ये ते शरद घागनी स्वतःच भूमिका केली होती नायकाची. आणि ते सवय नाही, पहिलं नाटकही पहिलं लिहिलं, रंगमंचावरती व्यवसाय कधी केलं नाही. ते पहिल्याच प्रयोगा म्हणाले, आई मी तुझ्या डोक्यावर पाय ठेवून सांगतो, मी तुझ्या पायावर डोकं ठेवून सांगतो तुझ्या डोक्यात. हो, ते काय असं पहिलं जे असतं ना इम्प्रेशन, पण कोणी लोक असं विचार करत नाही की पहिल्या प्रयोगाला झालं असेल. तिथे ते पडलं ना, तेव्हा माधव मनोहरांनी लिहिलं होतं ही चूक दिग्दर्शकाची आहे. तू दिग्दर्शक आहेस, तू त्याला सांगायला पाहिजे होतं लेखकाला, बाबा रे तू लिहिलंयस ना, तुझं काम संपलं, हा तुझा प्रांत नव्हे असं स्पष्ट सांगायला पाहिजे होतं. तेव्हा दिग्दर्शकांनी काय शेवटी ज्याला त्याला मानधन मिळतं, बरोबर आहे, कोणी काय करेन असं ते झालं. ते मला अजून माधव मनोहर सामान्य नटाचा किंवा त्यांच्या दृष्टीने सामान्य कोणी एक म्हणून उल्लेख करायचा. आमची भूमिका कोणी एक करतो आहे आणि मग थोडस काय म्हणायचं त्याला, प्रतिष्ठेचा प्रश्न व्हायचा तो, आणि कोणी एक आहोत का असं. चला ठीक आहे. आता मी सगळं माझा गाण्याचा क्लास वगैरे 1 दिवसाचा पण झाला नाही. चाली लक्षात राहतात, जसे संवाद लक्षात राहतात तसं, आणि चालला ते शब्द लक्षात राहतात, तेवढंच माझं भांडवल आहे. छोटंसं गाणं म्हणतो, एका लग्नाची गोष्ट मधलं, प्रशांत दामलेंनी म्हटलेलं. त्याच्या आधी खरंच तुमचे सगळ्यांचे आभार. मला अतिशय हा प्रयोग तुमचा आवडला असा या प्रकारचा, आणि तुम्ही व्हिडिओ पाठवा, मी माझ्या चॅनलवरती टाकीन, तो खूप बरं वाटतं. अनेक वेळा काय होतं की ते एकटा बोलण्यापेक्षा असं असेल की एक प्रकारे रिलीफ पण मिळतो, थोडी विश्रांती मिळते आणि ऐकायला मिळतं, आणि एक बरं वाटतं की सगळे आपण समविचारी आहोत म्हणून. गप्पांच्या अंगाने चाललंय असं. चांगलं. खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो. देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो. हवय का नको ते म्हणणं प्रश्नच नसतो.
आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा. क्या बात वा आहे. वा वा. व्हेरी नाईस. असा प्रश्न कोणी विचारला तर आम्ही म्हणू चंद्रशेखर ठाकूर यांचा हा कार्यक्रम ऐकणं म्हणजे सुख असतं, जे घर बसल्या ऑनलाईन असल्यामुळे घर बसल्या मिळतं. घर बसल्या मिळतं. नाही खरंच ऑनलाईन मध्ये किती लोकांना विरंगुळा मिळाला. हो ना, हो ना, हो ना. खूप छान, खूप छान. आमच्या सर्व प्रेक्षकांतर्फे तुम्हाला खूप 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 धन्यवाद. मला पण खूप मजा परत आली. आपण भेटूया, परत अशा तऱ्हेच्या भेटी करूया. आणि छान तुमचे इतके सगळे कार्यक्रम आहेत, मधून आपण आपल्या जरूर जरूर. प्लॅटफॉर्मवरती येत जाऊया. हं? खूप खूप 26 तारखेला धन्यवाद. आपण भेटणार आहोत. 26 26 तारखेला 26 तारखेला सगळ्यांना परत एकदा रिमाइंड करतो की संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम फिजिकली शेख नाबम वाचनालयामध्ये असणार आहे. आणि संध्याकाळच्या ऐवजी सकाळी कारण मी आहे 26ला 40 गावात. आई ग, थांब मग संध्याकाळपर्यंत. हे एवढा कार्यक्रम पुढे ढकलायचा का तू थांबायचं रे संध्याकाळपर्यंत? अरे वेळ मला परत औरंगाबादला परतायचंय संध्याकाळच्या आत. काय औरंगाबाद काही लांब नाही, 2.5 तासाचा प्रवास होता. तेच तर. आणि आता रस्ता इतका छान झालाय, 2 तासाचाच रस्ता झालाय आता. रस्ता अतिशय अप्रतिम आहे, मध्ये कुठेच काही नाही, गावच लागत नाही, सगळा हे झालाय फ्लायओव्हर अरे सारखं वा, झालंय. बघूया. पहा सरांचा नंबर मला मिळेल का? हो निश्चित, मी आपल्या ग्रुपवर टाकून देईन, काही काळजी करू प्लीज नका. प्लीज. ओके सर. चालेल. ठाकूर सर मी बोलीन कदाचित हो 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 हो. कधीतरी बोलीन मी आपल्याशी. अगदी जरूर जरूर जरूर. बिलकुल नक्की नक्की. फार छान वाटलं. फार छान वाटलं. मला पण खूप बरं वाटलं. आनंद झाला. चला, धन्यवाद. सगळ्यांना शुभरात्री. धन्यवाद धन्यवाद. मित्सुरी मॅडमने पण छान प्रतिक्रिया दिलेल्या होत्या इकडे. ते तुझं आहे तुझं. हॅलो, हा बोला बोला. बोला बोला. तुझं पाशीचं जेव्हा चाललं होतं तर सरांच्या रसवंतीमध्ये मी खंड पाडला नाही, पण लिचुरे सरांनी आणि आम्ही तुझं पाशीचे प्रयोग 40 मध्ये केले होते. मला अगदी तेव्हा बोलावं असं वाटत होतं, पण ते तुम्हाला सोडणं मला अप्रस्तुत वाटलं. सरांनी वाजे पाऊल आपले पण केले होते तुम्ही. हो, विश्राम बेडेकरांचं. आणि द्विपात्री सर आपलं फंदीचा उल्लेख करा की, ते तर 2 पुरुषांचं द्विपात्री होतं. हो. आम्ही रंगगंध तर्फे हे केलेलं होतं. अडावतकर आणि शैलेंद्र मराठी ते दोघ जण मुख्य होते याच्यामध्ये. फार छान झालं. काय काय नाटकांचं आपण हे केलं होतं. तेच तर बक्षीसही मिळालं होतं. आमचं रातराणी खूप छान झालं होतं. शांतता कोर्ट चालू आहे केलेलं होतं. कितीतरी छान नाटकं झाली होती. शांतता कोर्ट मल्टी पात्रांचं, रातराणी 4 पात्रांचं, आणि म्हणजे आव्हानात्मक, आणि फंदी 2 पुरुष पात्रांचं, असं या पद्धतीने गेलो होतो आपण. आपलं ते हे कुठलं तो सायंटिस्ट असतो आणि हे होतं भिंत काचेची. हे फार छान झालं होतं. अंतिम फेरीपर्यंत गेलं होतं ते. अंतिम फेरीमध्ये आमच्या कलाकाराला सिल्वर मेडल मिळालं होतं. छान झालं होतं ते. खूप मजा आली. मस्त. प्रतिक्रियावरती नजर मारली चॅट मध्ये. रात्री जेवायला नको अशा प्रकारच्या प्रतिक्रिया. उलट या आठवणींमध्ये 2 घास जास्ती जातील. श्याम वडाळकर सरांनी लिहिलंय की नाही, महेश सोनवणे सरांनी, नाही श्याम वडाळकर नाही, ठाकूर सरांच्या आवाजातील मॉड्युलेशन अप्रतिम. खरं सांगतो ना, मला मॉड्युलेशन या मात्रा बित्रा काही कळत नाही. जसं ऐकतो तसं मी म्हणतो एवढंच. मला खरंच काही कळत नाही संगीत. परवा आमच्याकडे ज्येष्ठनारी संघात कार्यक्रम झाला, तर त्यावेळी मी म्हटलं भारत आंबेंची जन्मशताब्दी, तर ते मला तुमचे काळी दोन म्हटलं मला कळत नाही, मी जसं नरण्यातून बाहेर येईल तुम्ही त्याप्रमाणे पेटी ऍडजस्ट करा. मला काळी दोन का पाळीच मला काही म्हटलं कळत नाही. प्रत्येक वेळी वेगळ्या ह्याच्यामध्ये आवाज येतो. नाही पण ज्या रसिकतेने आज एकच मला सांगतो, हे जे कार्यक्रमामध्ये
ह्या कार्यक्रमात निवेदिका नसते, पण एरवी ज्यावेळी असतात ना तेव्हा आमच्या अलकाताई वाठार, सॉरी ह्याच कार्यक्रमामध्ये निवेदिका अलकाताई असतात. त्या कार्यक्रम बघतायत. त्यांचे पती मनोहर वाठारकर ते संत एकनाथ महाराजांचे 19वे वंशज आहेत. नवरा बायको दोघे एकदम सात्विक असं जोडपे. तर त्या मला म्हणाल्या होत्या की मलाही उत्सुकता आहे की नेहमी तुम्ही आणि मी असतो, आता समोरनं हे विवेचन नावाचं कसं आहे म्हणून त्या पूर्ण वेळ कार्यक्रम बघतायत त्यांचा मित्र. धन्यवाद त्यांनाही. धन्यवाद 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 धन्यवाद. चला चला मग आपलं शुभरात्री. हो, भेटू 26 ला भेटू. करूया. हं? ओके. रात्री सगळ्यांना